नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 7 रायगडावर. बऱ्याच दिवसात लढाई नाही त्यामुळे अंग कसं ढिलं पडले असे बोलत हंबीररावांनी थंडगार पाण्याची कासंडी उचलली आणि तोंडी लावून चूळ भरली. कोयन्याच्या काठावरून त्यांना खाली पात्राकडे नजर टाकली. उगवत्या सूर्याबरोबर नदीच्या दरडीला हंबीररावांच्या जोर बैठका चालल्या होत्या. तिथे बाजूलाच किंचळ वृक्षांची दाटी होती. पलीकडे अर्ध्या कोसावर त्यांच्या लष्कराचा तळ पडला होता. अनेक दिवस एके ठिकाणीच मुक्काम पडल्याने घोडे, खेचरी, हत्ती सर्व जनावरे आळसावल्या अंगाने खडी होती. काल रात्री उशिराच हंबीरराव आपल्या तळबीडच्या वाड्यातून लष्करात परतले होते. रोज किमान 2000 जोर बैठका काढल्याशिवाय त्यांच्या अंगाला रग लागायची नाही. जोर काढताना त्यांचा खाक्या काही औरच असायचा. ते समोरून जमिनीजवळ नाक टेकत तेव्हा पाठीमागं आपले अंग उचलून जोर काढत जमिनीच्या पृष्ठापासून वर यायचे. जेव्हा 15-16 वर्षाचा एखादा पोरगा हंबीररावांच्या गुडघ्यामागच्या दोन्ही लवण्यात 2 पाय रोवून उभा राहायचा, आपल्या दोन्ही हातांनी हंबीररावांच्या लंगोट्याजवळ बांधलेला चांदीचा करदोडा हातामध्ये घट्ट पकडून धरायचा आणि पाठीवरचे ते ओझे सांभाळीत हंबीरराव तासभर जोर काढायचे. जेव्हा अतिव्यायाम करून त्यांची छाती फुलून यायची आणि अंगाखाली घामाचा पाट व्हायचा तेव्हाच त्यांना कुठे अंग सैल झाल्यासारखे वाटायचे. हंबीररावांनी तलवारीच्या जोरावर मर्दुमकी गाजवली होती. आपल्या नावाभोवती एक वेगळे वलय निर्माण केले होते. कृष्णा कोयनेकाठच्या दुधावर वाढलेले हंबीरराव सागाच्या फाकेसारखे उंच होते. त्यांच्या राट पल्लेदार मिशा, जाडजूड गर्दन आणि शरीरातले एकूणच करारीपण यामुळे ते झोकझार दिसायचे. नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजरांनी आपल्या 6 सोबत्यांसह बहलोल खानाच्या सेनासागरात उडी ठोकून वेळा जिद्दीपायी बलिदान केले होते तेव्हा त्याच्या मागे उरलेल्या लष्करात हंबीरराव होते. त्यांना रुपाजी भोसले आणि आनंदराव मकाजी अशा आपल्या सहकाऱ्यांना मदतीस घेतले. प्रतापरावांच्या मृत्यूची बातमी ऐकून गर्भगळीत होऊन पळणाऱ्या फौजेला निर्धाराने एकत्र गोळा केले आणि शिकाऱ्यांनी रानडुकरांचा कळप जंगलामध्ये पळवून लावावा तसे हंबीररावांनी बहलोल खानाला विजापूरकडे हुसकावून लावले होते. शिवाजीराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी राजे यांना मराठी साम्राज्याची कळ काढली होती. तेव्हाही हंबीररावांनी हिमतीने तंजावरच्या वेशीत घोडी घालून व्यंकोजी राजांना पळताभूत थोडी केली होती. एका हंबीररावांच्या बदल्यात किल्ल्यांना खिंडारे फोडणाऱ्या 50 फिरंगी तोफा जरी आम्हाला कोणी देऊ केल्या तरी आम्ही त्या नाकारू, पण हंबीररावांना अंतर देणार नाही अशा शब्दात थोरले महाराज हंबीररावांचे गुणगान करीत. आता रायगडावरील गृहकलाकडे संपूर्ण मराठा पठाराचे लक्ष लागले होते. अशा वेळी हंबीररावांसारख्या कडव्या सेनापतीचे आपल्या बाजूला असणे आणि नसणे यामुळे दोन्ही पक्षांना निर्णायकी फरक पडणार होता. त्यामुळेच दोघांकडूनही हंबीररावांकडे विनंतीची पत्रे पोचली होती. काल रात्री तळबीडच्या वाड्यातून बाहेर पडताना धर्मपत्नींनी रखमाबाईंनी त्यांचे औक्षण केले. वाड्याच्या दारात निरोप देण्यासाठी जमलेल्या सर्व नातलगांच्या हृदयातला विचार रखमाबाईंच्या मुखावटे बाहेर पडला.
सोयरा वंशजनी पत्र पोचली आहेत, काहीही झालं तरी रक्ताचं नातंच जन्मभर उपयोगी पडतं. राजाराम बाळराजे आपले भाचे, त्यांना गादी मिळावी, आपल्या भाच्याच्या पाठीशी आधारवडासारखं उभं राहा, असे रखमाबाई पुन्हा पुन्हा सांगत होत्या. तेव्हा हंबीरराव फक्त गोड हसत होते. रात्री उशिरा आपल्या तळावर हंबीरराव परतले तेव्हा त्यांच्या कारकुनाने सायंकाळी पन्हाळ्याहून आलेला लखोटा त्यांच्या पुढे धरला. मशालेच्या तांबूत जाळ प्रकाशात हंबीररावांनी संभाजीराजांचे पत्र वाचले. क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रति सरनौबत लष्कर हंबीरराव मोहिते दंडवत उपरी. मामासाहेब, नात्याने आम्हीही आपले भाचेच आहोत. भोसले आणि मोहिते घराण्याची सोयरीक तर गेल्या 3 पिढ्यांची. आबासाहेबांनी सेनापती पदाचा मंदिल तुमच्या मस्तकावर काय म्हणून ठेवला, सोयराबाई साहेबांचे बंधू म्हणून नव्हे तर महाराजांना महाप्रतापी प्रतापराव गुजरांची जागा भरून काढायला एका रत्नाची आवश्यकता होती. आता थोरले महाराज गेले, आम्ही सारे पोरके झालो. योग्य तो निर्णय घेण्या इतके आपण सुज्ञ आहात. मामासाहेब, उपरी अधिक काय लिहा, अंतर न पडू द्यावे ही प्रार्थना. एकदाचा त्यांनी व्यायाम आटोपला. आता हंबीररावांची उमर 55 वर्षाकडे झुकली होती, परंतु त्यांच्या अंगातला उत्साह आणि जोश नुकताच मिसरूड फुटणाऱ्या पोरांनाही लाजवेल असा होता. त्यांनी व्यायाम संपताच नदीकडे झेप घेतली. बघता बघता ते 10-15 पावले धावत गेले आणि गोपाळाच्या पोरासारखी त्यांनी नदी काठावरून खाली 3-4 पुरुष पाण्यात धाडकन उडी ठोकली. पात्रामध्ये आडवे तिडवे हात मारत ते यथेच्छ पोहले. पुन्हा दरड चढून निखळत्या अंगाने काठावर येऊन पोचले, तरी त्यांच्या मनामध्ये उठलेले तरंग अजून मिटत नव्हते. त्यांची वस्त्रे घेऊन नोकरचाकर खडे होते. जत्रेमधला पहिलवान फडावर सजावा तसे त्यांनी वस्त्रालंकार नदी तीरावरच परिधान केले आणि त्यांचा घोडा दुडक्या चालीने धावत बाजूच्या लष्करी तळावर येऊन पोचला. वाटेतल्या शिलेदारांचे कारभाऱ्यांचे मुजरे स्वीकारत हंबीररावांनी मोठ्या दिमाखाने आपल्या डेऱ्यात प्रवेश केला. त्यांची वाट पाहत रुपाजी भोसले आणि आनंदराव मकाजी केव्हापासून तिथे तिष्ठत उभे होते. सेनापती, रायगडची मंडळी काल रात्री उमरतच्या तळावर येऊन पोचली आहेत म्हणतात, रुपाजींनी सांगितले. कोण मंडळी? आपले सुरणवीस अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत पिंगळे. कशासाठी ते माहिती असूनही हंबीररावांनी मुद्दाम खडा टाकला. तुमची मनधरणी करायची, तुम्हाला सोबत घेऊन पन्हाळ्याकडे निघायचं आणि उद्या दुपारपर्यंत शंभूराजांना दंडबेडा ठोकायच्या असा त्यांचा इरादा असल्याची खबर आहे, आनंदरावांनी माहिती दिली. हंबीरराव त्यावर काहीच बोलले नाहीत. नदी तीरावरचा आपला तालीमबाजाचा अवखळपणा ते तिथेच विसरून आले होते. आता लष्करी डेऱ्यातून वावरताना, अखबार थैल्या वाचताना, सैनिकांना हुकूम सोडताना त्यांच्या अंगामध्ये एक वेगळाच करारीपणा जाणवत होता. हंबीररावांना शंभूराजांच्या यापूर्वीच्या आणखी एका पत्राची आठवण झाली. त्यांनी पुन्हा बंद सोडले. त्या खलितावरून त्यांनी झरझर नजर फिरू लागली. क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू छत्रपती प्रति राजर्षी हंबीरराव मोहिते सरलष्कर. तीर्थरूप आबासाहेबांचे महानिर्वाण झाले. आमच्या मस्तकावर आसमानच फुटले. आयशा कालकोपामध्ये एकच गोष्ट चांगली म्हणायची. 3 मासामागे पन्हाळगडी तीर्थरूप आबासाहेबांची दीर्घ भेट घडून आली. त्यांच्या सहवासाने सलग 4-5 रोज बहुत मसलती झाल्या. मनातल्या अंदेशांचा आणि किंतु परंतुंचा निचरा झाला. आम्हाकडून मोगलाईत निघून जाण्याचा अविवेकही आबासाहेबांनी पोटात घातला. तीर्थरूपांचे काळीजच डोंगरा एवढे. माफीही केली आणि मोगलाविरुद्ध नव्या आघाडीची कामगिरी त्यांनी सांगितली. तीर्थरूपांचे औचित्य जाण्याची जखम खूप दांडगी. आठवाने अजूनही डोळे गळतात. या उपरीही श्री कृपे करून पुन्हा कंबर कसून खडे राहण्याचा आमचा मनसुबा पक्का आहे. परंतु काही दुष्ट कारभाऱ्यांच्या आणि स्वार्थी मंत्र्यांच्या चाली तिरक्या आहेत. दिलामध्ये खोट. बालके राजारामांना गादीवर बसवण्याचा घातकी विचार ते मातोश्री सुराबाईंच्या डोक्यात भरवतात. स्वार्थापोटी राजघराण्यात बखेडा करू बघतात. मामासाहेब, राजारामाप्रमाणे आम्ही आपले सख्खेबाचे नसू, पण हिंदवी स्वराज्य निर्माणकर्त्या शिवाजीचे बाळ आहोत. त्या पापी औरंगजेबाचा एक दिवस काळ ठरू. आज राजापूरच्या वाटा निसरड्या, पल्ला दांडगा गाठायचा मनसुबा आहेच. ऐशा बघताच आपलाही हात द्याल तर संकटाचा दर्या सहज पार करू. हातून गलती घडल्यास अवश्य कान पिळायला आपला अधिकार. औरंगजेब पातशाह खूप माजला आहे. जिजिया कराचे हत्यार आमच्या मस्तकी मारू चाहतो. राजर्षी आबासाहेबांचे जे संकल्पित होते ते चालवावे हेच आम्ही अगत्य जाणून कारभार करीतो. आशीर्वाद असू द्यावे. जाणीजे लेखनालंकार. शंभूराजांच्या त्या मनस्वी शब्दांनी हंबीररावांच्या मनावर दुपारभर गारुड घातले होते.
तेवढ्यात मराठी राज्याचे 2 महत्वाचे प्रधान सेनापतींच्या भेटीस येत आहेत असा निरोप डेऱ्यात येऊन पोहोचला. हंबीररावांनी डेऱ्याच्या कापडी खिडकीतून बाहेर नजर टाकली. उन्हाच्या झळात एक करड्या रंगाचा घोडा पुढे येत होता. त्यावर बसलेले मोरोपंत पेशवे खूप थकल्यासारखे दिसत होते. उन्हात त्यांच्या कानाच्या पाळ्या आणि नासिकेचा शेंडा अधिक लाल झाला होता. जुलमाने घोड्यावर बसवलेल्या यात्रेकरू पोरासारखे ते गोंधळून गेल्याचे दिसत होते. पाठोपाठ काळ्या शार वानाचे आणि पिळदार दंडाचे भोई धावत येताना दिसले. त्यांच्या खांद्यावरच्या पालखीने त्यांची पुरती दमछाक उडवली होती. पालखीमध्ये जाडजूड देहाचे अण्णाजी दत्त होते. पालखीमध्ये दीर्घकाळ बसून राहणेही त्यांना जिकरीचे वाटत होते. मंडळी हाशहुश करीत एकदाची डेऱ्यात स्थानापन्न झाली. दोघेही प्रधान प्रवासाने श्रमलेले दिसत होते, परंतु पुढच्या कामाची त्यांना विलक्षण घाई होती. हंबीररावांनी डेऱ्यातली आपली विश्वासाची माणसेही बाहेर घालवली. आता तिथे सुरणवीस अण्णाजी पंत, पेशवे मोरोपंत आणि सेनापती हंबीरराव यांच्याशिवाय तिसरे कोणीही उरले नव्हते. हंबीररावांनी पंतांना हसून विचारले, अण्णाजी पंत, घोडा उमरजात थांबवून आपण पालखी केली की काय? छे छे, अण्णाजींना आजकाल घोड्यावर बसणं जमतं कुठे? ते तर रायगडापासून पालखीतूनच आले आहेत. 2 पाळ्या करून बिचाऱ्या भोयांचे खांदे मोडले. हसत मोरोपंतांनी माहिती पुरवली. अण्णाजींची चर्या त्रासिक दिसली. पेशवांची टिप्पणी त्यांना आवडली नव्हती. अण्णाजी आणि मोरोपंतांना सलामीलाच चुकल्यासारखे वाटू लागले. ते दोघेही विषयाला हात घालेनात हे सेनापतींनी ओळखले. तसे हंबीरराव स्वतःच बोलले, पंत, ज्या कारणासाठी मोठ्या अपेक्षेने या डेऱ्याच्या सावलीला आपण आला आहात, ती तुमची मनोकामना इथे पूर्ण होईल असं नाही वाटत बुवा. आरंभीच अशा उघड नकाराची नौबत वाजेल असे त्या दोघांच्या ध्यानीमनीही नव्हते. पैलवान मंडळींचा मेंदू गुडघ्यात असतो असे लोक म्हणतात. त्यामुळेच हंबीररावांना सलामीलाच छलांग मारू, हवे तसे वळवू, त्यांच्या लष्करासह त्यांना पन्हाळगडाकडे पळवू असा सुरणवीस आणि पेशवांचा कयास होता. परंतु आरंभीच तोंड फुटल्याने त्यांच्या मुद्रा पाहण्यासारख्या झाल्या होत्या. अण्णाजी दत्तोत्तर गुस्साने बोलले, अहो हे असं कसं? तुम्ही जिथं जाल तिथं तुमच्या मागून येऊ असं लेखी वचन दिलं आहे तुम्ही आम्हाला, आणि आता ऐन मोक्याच्या प्रसंगी काखा वर करता काय? मोरोपंतांनी अण्णाजांना इशारा केला तसे दोघेही एका सुरात आग्रहाने बोलले, सेनापती, अहो आमचे नव्हे, तुमचेच भाचे राजे बनणार आहेत. दोघांच्या त्या बोलावर कसनुसे हसत हंबीरराव विचारू लागले, आम्हाला कळू द्या तरी मंडळी, कोणत्या कारणासाठी आमच्या भाच्यांना राजाराम बाळांना गादीवर बसवायचं? अहो हंबीरराव, शिवाजी महाराजच आम्हाला सांगून गेले होते तसं, अण्णाजी पंतांनी दडपून सांगितले. उगाच खोटे कशाला बोलता पंत? महाराजांच्या मनात तसा पक्का विचार असता तर त्यांनी लेखीकाठी त्यांच्या नोंदी ठेवल्या नसती का? हंबीरराव स्पष्टपणे बोलले. पण शंभूराजांना तरी राज्य द्यावं असं महाराजांनी कुठं म्हटलं होतं? तेव्हा हंबीरराव, आमचं ऐका, तुमचाच भाचा गादीचा धनी होईल, त्यात तुमचंही हित आहे आणि आमचंही हित आहे, अण्णाजी पंत बोलले. नाही, ते शक्य नाही, हंबीररावांनी ठाम नकार दिला. अण्णाजी पंत खूपच चिडले. हंबीररावांना दरडावून विचारू लागले, नाही नाही म्हणजे काय हो? आपण राजारामांचे मामा आहात की कंस मामा? अण्णाजींच्या हल्ल्याने हंबीरराव चिडले नाही, ते शांतपणे उत्तरले, हे पहा सुरणवीस, नातेसंबंधाचं हे कलम तुमच्यापेक्षा आमच्या अधिक फायद्याचं आहे. आपण तर सरस्वतीचे पुजारी, तुम्हाला आमच्यासारख्या शिपाई गाड्यांना काय सांगायचं? आमच्यासारख्या रांगड्या गाड्याला इतकंच कळतं, देवाच्या पालखी संग माणसं कशासाठी चालतात, आपल्याही अंगावर 4 गुलालाच्या मुठी पडून पावन व्हावं म्हणूनच नव्हे. तसंच शिवाजी सारख्या महापुरुषासोबत जन्मभर प्रवास करून स्वतःच्या बाच्याने पुतण्याच्या हितापल्याड आम्ही काहीच शिकलो नाही काय, याचा आज तुम्ही मस्तक ठिकाणावर ठेवूनच विचार करायला हवा होता. म्हणजे दोघांनाही डोळे रोखले. आज शिवाजी राजांसारखा आमचा तारणहार अकस्मात निघून गेला. त्यांची धुळीत पडलेली भवानी तलवार आम्हाला खुणावते आहे. शिवाजीचे सच्चे वारसदार म्हणून त्या तलवारीचं पावित्र्य जपायची आपल्यावर जोखीम आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे आमच्या भाच्याला राज्यपद आणि बहिणीला राजमातेचा दर्जा, हे मधाचे बोट तुम्ही आम्हाला लावू नका. आमच्या भगिनीस साडी चोळीची तोशीस पडली तर तिच्यासाठी थैल्या सोडण्यात का तिचा भाऊ नक्कीच सामर्थ्यवान आहे. पण थोडा बारीक विचार करा, स्वतःच्या अंतर्मनाची साक्ष काढा, मग तुम्हाला पटेल की आज उद्भवलेल्या या परिस्थितीमध्ये शिवाजी राजांचं नाव आणि निशाण शाबूत ठेवायचं असेल तर संभाजी राजांना सिंहासनावर बसवण्याशिवाय अन्य पर्याय आपल्या पुढे नाही.
न्यायाधीशांनी अंतिम निकालपत्र वाचून दाखवावे आणि ती सत्यवचने ऐकून लबाडांची पंचायत व्हावी, तशीच अवस्था अण्णाजी आणि मोरोपंतांची झाली. ते कमालीचे केविलवाने दिसू लागले. अण्णाजींनी डोक्यावरची पगडी काढून मांडीवर ठेवली. ते हंबीररावांकडे गुरकावल्यासारखे पाहू लागले. मोरोपंत ही गोंधळून गेले, त्यांना काहीच सुचेना. तेव्हा त्या दोघांच्या डोळ्यास डोळा देत हंबीरराव आपली बुबळे गर फिरवू लागले. त्यांना समज देत म्हणाले, फडावर आपल्या पितासमोर मान झुकवून नम्रपणे बसणारे शंभूराजे फक्त आपण बघितले आहेत, पण तोच शंभू जेव्हा रणांगावर आगीचा अंगारका लेवून उतरतो, शत्रूवर सपासप तलवारबाजी करतो, तेव्हाच त्याचं ते तेज पुंज रूप तुम्ही अभाग्यानं कधी पाहिलेलंच नाही. शिवाजीराजे जेव्हा जेव्हा मोहिमेवर निघत, तेव्हा ते 10,000 हजाराच्या तुकडीचं नेतृत्व शंभूवर सोपवत. शंभूराजे बी मिळालेल्या संधीचं सोनं करत. रैन मैदानावरील त्यांची उपस्थितीच मुळी 10,000 कडव्या लढवया शिपायांबरोबरची असते. घोड्याला टाच मारून तो जेव्हा त्याला थया थया नाचवतो, तेव्हा ते पाहून सामान्य रावतांच्या अंगातही 10 हत्तीचं बळ चढतं आणि हत्ती घोड्यांसारख्या मुक्या जनावरांनाही मर्दानगीचे पंख फुटतात. थोरले महाराज अचानक गेले, त्यामुळे आपल्या शत्रूंना चेव चढणार आहे. उद्या मराठी राजांच्या दरवाजावर औरंगजेबाच्या आसमानी सुलतानी संकट जेव्हा धडका मारू लागेल, तेव्हा तशा निदान प्रसंगी रायगडाच्या सिंहासनावर शंभूबाळांसारखा देवाघरचा शिपाईच राजा म्हणून आम्हाला हवा आहे. डोकं फिरल्यासारखं काय बोलता आहात हंबीरराव? अण्णाजी दत्तो तंबूच्या खांबाला धरत कसेबसे उठून वैतागत विचारू लागले. आजवर शिवाजी महाराजांच्या आणि प्रतापरावांच्या सानिध्यात जो काही रणधर्म आम्ही शिकलो, त्याप्रमाणे आम्ही वागणार आहोत अण्णाजी पंत. अहो, पण तुमचा भाचा रायगडचा राजा. सोडा हो अण्णाजी, भाचाच कशाला, त्या जागी पोटचा पुत्र असता तरी त्याला बाजूला ढकलून ह्या मर्दमावळ्या शंभूराजालाच मुजरा केला असता. हंबीररावांच्या तोंडून शंभूराजांचा हा असा पोवाडा ऐकायला मिळेल याची अटकळ त्या दोघांनाही नव्हती. त्यामुळे अण्णाजी पंतांना तर बराच वेळ काही सुधारलेच नाही. त्यांच्या घशाला कुरड पडली. ते पात्रातले पाणी घटाघटा प्यायले, तेव्हा त्यांना थोडे हायसे वाटले. ते शांत आवाजात हंबीररावांना म्हणाले, तुमच्या दिवानाला तात्काळ आमच्या समोर बोलावून घ्या. अण्णाजींच्या इच्छेनुसार दिवाण रायबान सबनीस डेऱ्यामध्ये आले. अण्णाजी पंतांनी हंबीररावांकडे पुन्हा एकदा टवकारून पाहिले. पंतांच्या मस्तकात माजलेले संतापाचे वादळ काबूत ठेवणे त्यांना जड जाऊ लागले. ते गरजले, लष्कर दिवाण, आज ह्या घडीला कायद्याने राजाराम साहेब मराठी राज्याचे राजे आहेत. त्यांचा कायदेशीर सुरणवीस म्हणून मी अण्णाजी पंत प्रभुनीकर आणि राज्याचे पेशवे म्हणून हे मोरोपंत, आम्ही दोघे मिळून एक विचारे तुम्हाला असा हुकूम देतो आहोत की राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी ह्या हंबीरराव मोहित्याला तात्काळ बेड्या ठोका. त्याच्या मुसक्या बांधा आणि त्याला फरफटत घेऊन लागल्या पावली रायगडाच्या बंदीशाळेकडे चालू लागा. अण्णाजी पंतांनी आवाडवे तोपेची बत्ती पेटवली होती, पण बारच फुसका निघाला. त्यांच्या हुकूम बजावण्यासाठी दिवाण जागचा हलेना. तेव्हा अण्णाजी पंताचा चेहरा गार भांड्यासारखा काळ ठिक्कर दिसू लागला. भयंकर संतापाने ते उठले. मोरोपंतांना घेऊन तरातरा बाहेर पडले. त्यांनी रायगडाहून आणलेली 5,000ची फौज बाहेर खडी होती, परंतु त्या फौजेच्या अवतीभोवतीने हंबीररावांचे 20,000चा सेनासागर पसरला होता. तरीही आपल्या पथकाकडे हात उंचावत अण्णाजी पंत गरजले, चला रे, या घुसा ह्या डेऱ्यात, ह्या मूर्ख हंबीररावाच्या मुसक्या बांधा. तोवर हंबीररावही डेऱ्याच्या दारात येऊन उभे राहिले. अण्णाजींचा व मोरोपंतांचा हुकूम मानण्यासाठी त्या सैन्यसागराला एकही स्वार किंवा राऊत पुढे धावून आला नाही. त्या दोघांची अवस्था बाजारात हातवारे करत उभ्या राहणाऱ्या वेड्यांसारखी झाली. तेव्हा हंबीररावांनी आपल्या उपसेनापतींना जवळ बोलावले आणि धीम्या आवाजात फरमावले, रूपाजी, आनंदराव, ह्या दोघांना पकडा. त्यांना घेऊन आज रात्रीपर्यंतच पन्हाळ्याला दाखल व्हा. शंभूराजांपुढे हा नजराना पेश करा. त्यांना सांगा, उद्या सकाळी दिवसाच्या उगवता गोंड्याबरोबर हा हंबीरराव आपल्या मुजऱ्यासाठी पन्हाळ्यावर हजर राहील. कामाचे डोंगर उपसायचे होते. कारभाराचा व्याप खूप मोठा होता. भाऊबंदकी आणि बेदिलीमुळे बिघडलेली स्वराज्याची घडी पुन्हा बसवायची होती. शंभूराजांची पन्हाळ्यावर अखंड जागरणे सुरू होती. राजांचे डोळे जळत्या मशालीसारखे तांबडे दिसत होते. ते खाजगीकडे महालात सुद्धा आता भररात्री कामात व्यग्र होते. इतक्यात त्यांचा सेवक रायाजी आत आला. बाहेर रूपाजी भोसले भेटीसाठी आल्याचे सांगून गेला. शंभूराजांनी आपला कमरदाब नीट केला. गळ्यातल्या कवड्यांच्या माळ्याशी चाळा करतच ते बाहेर दालनात आले. रूपाजीने शंभूराजांना झटकन मुजरा केला. तो खुश होऊन जवळजवळ मोठ्याने ओरडलाच, राजे, आपण जिंकलो. आपल्याला कैद करू पाहणाऱ्यांनाच दंड्या बेड्या घातल्या. म्हणजे आज दुपारीच अण्णाजी पंतांना आणि मोरोपंतांना कराडजवळ हंबीररावांनी कैद केलं.
त्या दोघांच्या मुसक्या बांधून आम्ही त्यांना इकडे गडावर घेऊन आलो आहोत. उद्या सकाळपर्यंत हंबीररावही आपल्या मुजऱ्यासाठी पाठोपाठ पोचतील. उत्तम. कैद्यांना इथे बंदीखान्यात लोटा, त्यांच्यावर करडी नजर ठेवा. बाकीचं सारं उद्या पाहू, समाधानाने शंभूराजे बोलले. तसा गेल्या 2-3 रोजात पन्हाळ्यावर पेच सुटत चालला होता. रायगडावर कोणी का नाममात्र राजा असेना, पण स्वराज्यातील रयतेच्या नजरेत शंभूराजेच खरे शिवरायांचे वारसदार होते. त्यामुळेच त्यांच्या भेटीसाठी पन्हाळगडाकडे स्वार राऊतांची नुसती रीग लागली होती. शंभूराजे शय्यागृहाकडे परतले. बऱ्याच दिवसानंतर येसूबाई निवांत पोहोडल्याचे दिसत होते. गेल्या काही दिवसातील अनंत कटकटी, कामे आणि चिंता यामुळे त्यांचा जीव ग्रासला होता. देह श्रमला होता. त्यामुळेच त्यांची झोप खराब होऊ नये असे राजांना वाटले. परंतु जसजसा अधिक वेळ जाऊ लागला तसे राजे अधिक बेचैन दिसू लागले. आता हाताशी आलेली बातमी काही साधी नव्हती. राजकारणाच्या दृष्टीने अण्णाजीपंत आणि मोरोपंतांची कैद ही बाब महत्वाची खरी, परंतु स्वराज्याचे सेनापती आपल्या गटास मिळत होते. उद्या त्यांच्यासोबत शिवरायांचे सर्व लक्ष शंभूंना येऊन मिळणार होते. त्यांच्या या एका पावलाने शंभूराजांचा दुस्वास करणारे अंतर्गत शत्रूंना आणि सरहद्दी बाहेरच्या उघड शत्रूंनाही चांगला जाबसाल मिळणार होता. अधिक विचार न करता राजांनी येसूबाईंना हलवले. पोटाशी घट्ट मिठी मारून भवानीबाई झोपल्या होत्या. त्यांना हलकेच बाजूला करून येसूबाई उठल्या. शंभूराजांकडे दचकून पाहू लागल्या. राजांना ते लाख मोलाचे वृत्त त्यांना ऐकवले तशा युवराजनीही मोहरून गेला. त्यांना हलकेच प्रश्न केला. उद्या हंबीर मामा राजांना कुठे भेटणार आहेत? येतेच खासगीकडे. असे कसे राजे? हंबीर मामांच्या यथोचित स्वागतासाठी उद्या पन्हाळ्यावर दरबार भरवा. कल्पना चांगली आहे, पण येसू आपलं सिंहासन तिकडं रायगडावर आहे. त्याची काळजी राजांनी का करावी? आपल्यासारखा मर्द राजा जिथे उभा राहतो त्या ठिकाणचे रूपांतर सिंहासनात होते. रात्रीचेच निरोप गेले. दुसऱ्याच दिवशी पन्हाळ्यावर छोटेखानी दरबार भरला. सेनापती हंबीरराव युवराजांच्या पक्षाला मिळण्याचे सगळीकडे अवघा आनंद झाला होता. दरबारातले मानकरी कारभारी सारे हंबीररावांची वाट पाहत होते. इतक्यात उंच शरीर यष्टीच्या आणि बळकट बांध्याच्या हंबीररावांनी कुर्रातच दरबारात प्रवेश केला. त्यांच्या लष्करी पगडीवरील मोत्यांच्या माळा विलक्षण चमकत होत्या. त्यांनी संभाजीराजांपुढे येऊन मोठ्या आदराने लवून मुजरा केला. तसे राजा गहिवरले. हंबीररावांनी झटकन त्यांचे मनगट पकडले. राजांना आलिंगन दिले. थोडा वेळ संभाजीराजे आणि हंबीरराव हे दोघे एकमेकांकडे मोठ्या आदराने आणि कौतुकाने पाहत होते. त्या दोघांकडे पाहताना येसूबाईंचे मन समाधाने भरून आले. राजारामांचा पक्ष सोडून आणि सोयराबाईंसारख्या सख्या बहिणीचा हट्ट तोडून हंबीरराव बाहेर येतील, आपणहून शंभूराजांना मिळतील असा खुद्द राजांनाच भरोसा नव्हता. या उलट आपल्या वर्तनाने सेनापतींनी युवराज आणि युवराज्ञींना काहीसे लाजवले होते. शंभूराजे सदतगीत मनाने बोलले, मामासाहेब, आपल्या येण्याने खूप संतोष वाटला. यापुढेही मराठी राज्याच्या संरक्षणाचे खडग सेनापती या नात्याने आपल्याच हाती राहील. शंभूराजे, आमच्याकडे केवळ आपण नातेसंबंधाच्या नजरेनं पाहू नये. शिवाजीराजे आम्हाला नेहमी सांगत असत, नातेसंबंधाची मान मर्यादा भोजनासाठी मांडलेल्या पाटाभोवती जी रांगोळी असते तेवढ्याच हद्दीपुरती मर्यादित ठेवावी. तरीही मामासाहेब, आपला त्याग मोठा आहे. शंभूराजे बोलले. हंबीररावांच्या जिव्हाळ्याने आणि निष्ठेने शंभूराजे आणि येसूबाई दोघेही खूप भारावून गेले. राजांनी आपल्या गळ्यातला कंटा काढून हंबीररावांच्या गळ्यात घातला. उंची वस्त्रालंकार अर्पण करून त्यांना मोठा बहुमान केला. त्याच वेळी शंभूराजे बोलले, मामासाहेब, आजच्या दरबारामध्ये दुसऱ्या एका बुजुर्ग व्यक्तीचा सन्मान करायचा आहे. आता येतीलच ते इकडे. कोण बरं? आपले हिरोजी फर्जंद काका. मामासाहेब, आपण जाणताच, आबासाहेबांनी हा हिंदवी स्वराज्याचा रथ अशा उंचीवर नेऊन ठेवला आहे की तिकडे फक्त नजर टाकताना एखाद्याची छाती दडपून जावी. हा जड शिळ रथ हाकताना माझ्यासारख्याची खूप दमछाक होणार आहे. त्याच वेळी तारुण्याच्या कैफामध्ये आमच्याकडून काही चुका घडायला नकोत, म्हणूनच आपल्यासारख्या जुनी अनुभवी मंडळींच्या सल्ल्याने पुढची वाट चालायचं आम्ही ठरवलं आहे. त्यात फर्जंद काकाही आहेतच. दरबारचे कामकाज सुरू असतानाच गोव्याहून पोर्तुगीजांचे वकील रामजी नाईक ठाकूर तेथे दाखल झाले. त्यांनी तेथील पोर्तुगीज व्हायसरॉय येतानियो पाईन द सांदे यांचा खलिता शंभूराजांपुढे पेश केला. पोर्तुगीज व्हायसरायचे शिवाजीराजांना अकाली मृत्यूबाबत शोक व्यक्त केला होता. यापुढे गोवेकर पोर्तुगीज आणि मराठ्यांमध्ये सलोखा राहावा अशी इच्छा प्रकट केली होती. तो खलिता वाचत असतानाच सागराच्या निळाशार लाटा शंभूराजांना खुणावू लागल्या. एका बाजूला गोव्याचा नितळता किनारा, तर दुसरीकडे अनेक वेड्यावाकड्या खाड्यांनी अजरस्त झाडवेलींनी विणलेला कोकणचा किनारा. त्यातही पायामध्ये सर्पाचा विषारी काटा अडकून कुरूप होऊन बसावा तसा मुरुड जवळचा तो जंजिराही शंभूराजांना अस्वस्थ करू लागला.
दरबारात हंबीररावांनी आठवण करून दिली, राजे आपण इथं पन्हाळ्यावर अधिक काळ दवडणं योग्य नाही. लवकरात लवकर रायगडकडे धाव घेऊन तिथे अंमल बसवणं महत्वाचं. एवढ्या जल्दीनं जरूरत नाही हंबीर मामा. इकडे सैन्याची जमवाजमव चालली आहे. पाहता आहात नव्हे, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज अशा देशविदेशी वकिलांची पत्री इकडेच येत आहेत. त्यांनाही थोडा वेळ द्यायला हवा. दुपारी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तोंना शंभूराजांपुढे पेश करण्यात आले. मोरोपंतांची मनगटे फक्त दोरीने बांधलेली, परंतु अण्णाजी दत्तोंच्या हातात पोलादांच्या जडशीळ बेड्या होत्या. मोरोपंताच्या चेहऱ्यावरचा तर रयाच गेली होती. ते खूपच मलूलखिन्न आणि अपराधी दिसत होते. त्याचवेळी त्यांच्या चेहऱ्यावरचा अपराधी भावही लपत नव्हता. शंभूराजे सिंहासनावरून खाली उतरले. ते मोरोपंतांकडे चालत गेले. त्यांना म्हणाले, काका उगाच का गेलात अपराधाच्या वाटेला? कशाला फसलात दुष्टांच्या संगतीमध्ये? कोणाचं काय चुकलं कोणास ठाऊक, पण जे घडलं ते बरं नाही हेच खरे. मोरोपंत उदास दिनवाण्या सुरात बोलले. शंभूराजांनी बाजूच्या पहारेकरांना खुनेने जवळ बोलावले. ते बोलले, मोरोपंतांचं वय 60-70च्या घरातलं आहे. त्यांच्या मनगटामध्ये काहीही बांधू नका. शंभूराजांनी अण्णाजी दत्तोंकडे नजर टाकली. तेव्हा शर्मेने, अपराधाने किंवा नाराजीनेही त्यांना आपली नजर चळू दिली नाही. डिवचलेल्या जंगली श्वापदासारखे ते तसेच कुर्यात उभे राहिले. शंभूराजे न राहून बोलले, अण्णाजी पंत, तुम्ही तर दगाबाजांचे मुकुटमणीच. आमच्या विरुद्ध बंडावा करण्यास तुम्हास काय कारण? तुमच्या अपराधाला क्षमा करणं किंवा तुम्हाला काही सूट देणं हा कोणाचाही आत्मघातच ठरेल. त्या जखडलेल्या स्थितीतही अण्णाजी पंत दस्सूभरही मागे हटायला तयार नव्हते. ते युवराजांकडे पाहून तनतनत बोलले, संभाजीराजे, कोणताही विषारी मनुष्य तुम्हाकडून एखाद्या चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवेलच कशाला? गेले ते थोरले महाराज, संपली त्यांची कारकीर्द. त्यांच्यासोबत सत्वही गेलं आणि तत्वही गेलं. यापुढे जुंगडगिरीशिवाय मराठी राज्याच्या नशिबात दुसरं काय असू शकणार आहे? पंत, कशाला राज्याची भली चिंता करता? पहिलं स्वतःकडे पहा. असं काय कारण होतं तुम्हाला आमच्या विरोधात बंडाळी करायचं? सांगावं म्हणता? आपल्या अंगातला हुडपणा गेला असेल आणि थोडा सुसंस्कृतपणा उरला असेल तरच सांगतो. सदाचाराची भाषा गद्दार लांडग्यांच्या तोंडी शोभून दिसत नाही. बोला, तुमचं काय करायचं? प्रथम आमच्या हातापायातल्या ह्या जाड बेड्या आणि साखळदंड तोडा. अण्णाजी पंत गरजले. पंत, राजद्रोहाच्या गुन्ह्याबद्दल हा किरकोळ आहेर म्हणजे काहीच नव्हे. राजद्रोहाचा गुन्हा संभाजीराजे आपण करीत आहात. आज रायगडावर खरा राजा कोण आहे त्यांच्याच सही शिक्क्याचे हुकूम घेऊन आलो आहोत आम्ही. त्यामुळे आमच्या अंगावरच्या ह्या बेड्या आपल्यालाच ठोकायला हव्यात. एकूण काय, आपला सुंबही जळणार नाही आणि पिळाचा तिडाही सुटणार नाही. दीर्घश्वास टाकत शंभूराजे बोलले. शंभूराजे, आपण पापी आहात, दुर्वर्तनी आहात आणि बदफैली आहात. शंभूराजांकडे हातवारे करत अण्णाजी दत्त ओरडू लागले. येसुबाईंच्या चेहऱ्यावर वेदनांचे जाळे उमटले. शंभूराजांनी हंबीररावांकडे नजर टाकली. त्याबरोबर हंबीरराव पहारेकरांवर ओरडले, जा रे, येथून घेऊन जा या थेरड्याला, फेकून द्या त्याला बंदीखान्यात. लागलेच मोरोपंतांच्या कच्च्या कैदखान्यात हलवले गेले. तर अण्णाजींची रवानगी ताबडतोब अंधार कोठडीमध्ये झाली. खूप वेळ दरबाराचे कामकाज चालले होते. हिरोजींचा पत्ता नव्हता. दिवाणाने दरबार संपल्याचा इशारा केला. तितक्यात 8-10 रावतांचा एक घोळका वेगाने आत घुसला. सारेजण पटापट मुजरे करत घाबरल्या स्थितीमध्ये शंभूराजांकडे उभे राहिले. एकाच वेळी अनेक जण मोठ्याने सांगू लागले, राजे, घात झाला, फर्जंद पळाले. कोण फर्जंद? शंभूराजांनी अवाक होऊन पुढे नजर टाकली. फर्जंद म्हणजे हिरोजी बाबा फर्जंद, सैनिक सांगू लागले. अहो, पण त्यांना कुठं आम्ही कैदखान्यात डांबलं होतं? पळाल्या म्हणजे खजिना घेऊन पळाले, कोकणच्या दिशेने पळाले. काय सांगता आहात? शंभूराजे कमालीचे गोंधळून गेले. होय सरकार, रत्नांच्या 2 मोठ्या पेट्या घेऊन ते पळाले. त्यांच्या सोबतीला त्यांनी 15-20 माणसं आहेत. हिरोजींसारख्या जाणत्याच्या दगापटक्याने हंबीरराव गोंधळ्यासारखे दिसले. ते शंभूराजांना म्हणाले, फर्जंदाचा ताबडतोब पाठलाग करायला हवा. एक पथक देतो पाठवून त्यांच्याच समाचाराला. दा पाठवून. असे पळून किती दूर पळतील? आपली चित्तुडी ढळून न देता शंभूराजे बोलले, हंबीर मामा, काही महत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत. देर रात्रीपर्यंत मसलतीत बसावे लागेल. जशी मर्जी शंभूराजे. रात्री मसलतीला आरंभ झाला. म्हाळोजी घोरपडे, हंबीरराव, कृष्णाजी कंक आणि प्रल्हाद निराजी बैठकीस होते. शंभूराजांच्या बाजूला येसुबाई बसून होत्या. सर्वांवर नजर टाकत शंभूराजे बोलले, आजच्या आमच्या उत्साहाला हिरोजी काकांनी गालबोट लावलं. पण त्याची फिकीर करायची बिलकुल कारण नाही. जिथं घर तिथं अशा 4-2 उंदीर घुशी निघायच्याच. वेळोवेळी त्या ठेचून काढू. ह्या कारभाराच्या बगावतीच्या आणि गृहकलाची आम्हाला तेवढी चिंता नाही वाटत. मात्र भविष्यात ह्या भूमीवर जो पापी औरंग्या धावून येईल त्याची मोर्चेबांधणी आत्तापासूनच करायला हवी.
आबासाहेबांनी 3-4 महिन्यामागे आम्हाला ह्या धोक्याची जाणीव करून दिली आहे. दुनियातल्या 3-4 महाबलाढ्य राजांमध्ये औरंग्याचा समावेश होतो म्हणतात. त्याचा एक सुभा आपल्या स्वराज्याच्या दुप्पट चौपट आहे. काय सांगता? प्रल्हाद निरांजीने औंढा गिळला. होय प्रल्हाद, पण एखाद्या महानदीच्या रोरावत्या लोंढ्यासारखं आपल्या राष्ट्रावर औरंगजेबाचं लष्कर चालून येत असल्याचा आम्हाला भास होतो. थोरल्या राजांचा महाराष्ट्र टिकवायचा असेल तर प्रत्येक किल्ल्यावर दारुगोळ्याची आणि धान्य साठ्याची तजवीज करून ठेवायला हवी. ठीक आहे राजे, आपण एकदा रायगडवर गेलो की पहिलं हेच काम हाती घेऊ. प्रल्हाद पंतांनी मान डोलावली. उद्या नव्हे, आता ह्या क्षणापासून कामाला लागा. आमंत्रण देऊन अरण्यातला वनवा पेट घेत नाही तशी संकटेही सांगून येत नाहीत, शंभूराजे पुढे म्हणाले. पंत, येत्या 4 रोजातच आपल्या राज्यातल्या प्रत्येक किल्ल्यावर किती रसद आहे याची मोजदाद व्हायला हवी. 3 महत्वाच्या गोष्टींची पहिली काळजी घ्या. दारुगोळा पेटणार नाही, गडांवरचं पाणी आटणार नाही, धान्य बारोदाचा साठा कुठे कमी पडणार नाही. शिवाय प्रत्येक किल्ल्याचे गडकरी कोण, सबनीस, कारखानीस, नाईक कोण आहेत त्याची ही यादी हवी आहे आम्हाला. धान्य पुरवण्याबाबत खूप खल झाला. शंभूराजांनी आदेश दिला. प्रल्हाद, पण उद्याच राजापूर बंदराकडे घोडी धाडा. तिथे जो काही 5-6 हजार खंडी धान्याचा साठा असेल तो उचला. आम्ही रायगडावर पाऊल ठेवायच्या आधी राज्यातील प्रत्येक गडावर मुबलक रसद पोचायलाच हवी. स्वराज्यात सोयराबाई आणि शंभूराजे दोघांचीही बाज न घेता तटस्थ बसलेले बरेच सरदार होते. काही रुसलेले होते. अशा सर्वांची यादी शंभूराजांच्या बैठकीतच तयार केली आणि तात्काळ भेटीस यावे अशी प्रेमाची आमंत्रणे त्यांना धाडली गेली. शंभूराजांची ही तडप पाहून माळोजी, प्रल्हाद पंत आणि हंबीर मामांसारख्या जुना माणसांचा ऊर भरून आला. ज्योत्याजी आणि कृष्णाजी कंकासारख्या तरुणांच्या छात्या उमलून गेल्या. महालातून येसुबाई समेत बाहेर पडता पडता शंभूराजांनी पुन्हा एकदा आपल्या पाठीराख्यांकडे नजर टाकली. ते अभिमानाने बोलले, कळवा त्या औरंगजेबाला, म्हणावं अनेक शतकांच्या ज्वालामुखीच्या उफळत्या, फेसाळत्या, खदखदत्या ज्वालांमधूनच आमचा दख्खन देश निर्माण झाला आहे. येथे माणसंही पोलादाच्या कांबीसारखी चिवट आहेत. आम्ही तुझ्याशी अशी टक्कर देऊ की येताना तू भल्या सोन्याच्या अंबारीत बसून दिमाखात येशील, पण शिवबाचं नाव घेऊन हा सह्याद्री आम्ही असा झुंजता ठेवू की तुझा मुर्दा दिल्ली आग्र्यापर्यंत आम्ही कधी पोचू देणार नाही. तू कोण्या ओढ्या उघडींची माती होशील तेही कुणाला धड समजणार नाही. हिरोजी फर्जंदांनी शिवाजीराजांचा आग्रा मुक्कामामध्ये इतिहास घडवला होता. राजे पेटारातून निघून गेल्यावर राजांच्या जागी बिछायतेवर हिरोजी काही काळ आजारांचे सोंग घेऊन पडले होते. तेव्हा औरंगजेबाकडून कोणत्याही क्षणी आपली मुंडी छाटली जाईल या गोष्टीचीही त्यांनी तेव्हा पर्वा केली नव्हती. तेच हिरोजी आज खजिनाच्या पेट्या घेऊन पळून गेले होते. हिरोजी दिसायला आगळ निगळ शिवरायांसारखेच होते. ते शहाजीराजांचे रक्षापुत्र होते. त्यामुळे शिवरायात आणि हिरोजीत विलक्षण साम्य दिसायचे. शंभूराजे खूपच संत्रस्त झाले होते. ते युवराज्ञींना बोलले, येसू, अशी का वागतात ही माणसं? सरड्यासारखं रंग का बदलतात ही माणसं? फर्जंद काकांची वर्तवणूक गोंधळात टाकणारी आहेच, पण बाळाजी आवजी चिटणीसांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी पुरुषांच्या करणीला काय म्हणावं? बाळाजी काकांकडून चुका? येसुबाईंचे शब्द तोंडातच अळखडले. त्यांची गपलत तुम्हाला तरी कशी कळणार? उठसूट सुनबाई अशी तुम्हाला हाक मारायची त्यांची लढीवाळ रीत. त्यातच त्यांची खंडोबा आणि निळोबा ही दोन्ही पोरंही तुम्हाला पुत्रवतच वाटतात. पण लक्षात ठेवा युवराज्ञी, केवळ प्रेमापोटी राजद्रोहाकडे दुर्लक्ष करणं हे घोडचूक ठरेल. राजे बाकीच्या कारभारांपेक्षा बाळाजी काकांची प्रतवारी नक्कीच वरच्या दर्जाची आहे. काही सांगू नका, सारे एका माळ्याचे मणी. तसं नसतं तर त्यांनी पन्हाळ्याच्या किल्लेदाराकडे गुप्त खलिता कशाला पाठवला असता? वर आम्हाला गिरफ्तार करा असे हुकुमनामे मोरपंतांच्या हाती त्यांनी कसे दिले असते? शंभूराजांच्या रागाचा पारा खूप चढला होता. तेव्हा येसुबाई बोलल्या, राजे, हुकुमनाम्यावरची अक्षर चिटणीसांच्या हातची नव्हती. ते लेखन त्यांच्या पुत्राच्या हातचं, आवजी बाबाचं होतं. येसुबाईंचे प्रत्युत्तर शंभूराजांना बिलकुल सहन नाही. त्यांच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकत राजे बोलले, युवराज्ञी, आम्ही काय बोळ्यानं दूध पितो असं तुम्हाला वाटतं? पण स्वामी, बोलूच नका. बाळाजी काकांच्या गैरहजेरीमध्ये आवजींची स्वाक्षरी आणि मुद्रा चालते ही बाब स्वराज्यातील 350 गडकऱ्यांना आणि असंख्य कारभाऱ्यांनाही चांगलीच ठाऊक आहे. आमचं मन आम्हाला अजून सांगतं या हुकमाला बाळाजी काकांची संमती नसणारच. ज्याच्यावर प्रेम करायचे त्याच्यावर दिलोजान मोहब्बत करायची, त्याच्याकडे भक्तीनं आणि निष्ठेनं पाहायचं हा शंभूराजांचा स्वभाव होता. त्यातच बाळाजी आवजी आणि राजपरिवारामध्ये गाढा स्नेह होता. चिटणीसांशी असलेला हा स्नेहधागा शिवरायांनी आणि नंतर शंभूराजांनी जपला होता. त्या पार्श्वभूमीवरही बाळाजी पंतांनी आपणास तोंडघशी पाडल्याचे शंभूराजांना खूप वाईट वाटले.
एकूणच कारभारांच्या दगलबाजीने राज्यातले वातावरण काहीसे करपले होते, त्यामुळे शंभूराजे व्यथित झाले होते. परंतु हळूहळू काय होईना वातावरण बदलत होते. स्वराज्यातल्या सामान्य शिपाई गड्यांसाठी शंभूराजे म्हणजे नाकातले बाल होते. त्यातच आता राजधानी रायगड, पाचड, महाड, पोलादपूर पासून कोकणपट्टीतली आणि घाटावरचीही सामान्य रयत बंड करून उठली होती. शिवपुत्राचा निसर्गदत्त वारसाधिकार नाकारला जातोय, त्यासाठी कारभारी आणि सरकारकडून षडयंत्रे रचतायत, राजांची मुस्कटदाबी करतायत, याची रयतेला चीड आली होती. त्यामुळेच रायगडवरच्या रयतेने आणि लष्कराने बंडावा केला. सोयराबाईंचा आणि कारभाऱ्यांचा पक्ष उचलून धरणाऱ्या मंडळींना त्यांनी जेरबंद केले, मोरके कोंडले, त्यांना बंदीखान्यात अडकवले. इतकेच नव्हे तर संतापलेल्या रयतेने 16 मे 1680 या दिवशी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तोंच्या वाड्यावर चाल केली. दोघाही प्रधानांची घरे लुटून फस्त केली. बंडकऱ्यांनी रायगड ताब्यात घेऊन राजे लवकर या असा सांगावा देऊन पन्हाळगडाकडे दूत धाडले. बदलत्या वाऱ्याने शंभूराजांना नवा हुरूप चढला. त्यांनी एकाच वेळी अनेक कामे नेटाने पार पाडायचा धडाका चालवला. शृंगारपूरला दूध धाडले. आपल्या सासऱ्यांना पिलाजीराव शिर्क्यांना 10,000ची फौज घेऊन रायगडाकडे आगेकूच करायची विनंती केली. शिवाय हंबीररावांच्या पुढारपणाखाली नवी 5,000ची फौज बांधली. आपल्या सर्व लष्कराला पुढील 2 महिन्यांचा आगाऊ पगार देऊन टाकला. 24 मावळात आणि 36 नेरात गावोगावी शंभूराजांचे निरोप गेले. पागेतला फुरफुरता गोडा बाहेर काढून भाले तलवारी नाचवत शिलेदार बोही पन्हाळगडची वाट चालू लागले आणि शंभूराजांना येऊन मिळू लागले. राजापूरच्या वखारीतून धान्याच्या गोणी बाहेर पडल्या. हजारो बैलांच्या पाठीवरून वाटप केल्याप्रमाणे धान्य गडागडाकडे रवाना होऊ लागले. चिंता मिटत होत्या, पेच सुटत होते, अडचणींना नव्या पायवाटा गवसत होत्या. शंभूराजांच्या वाड्यासमोरचा बगीचा नानाविध फुलांनी डवरून आल्यासारखा दिसत होता. राजवाड्यातून बागडताना छोट्या भवानींच्या पायातली पैंजण छुमछुम वाजत होती. एके सकाळी येसुबाई चौकातल्या भव्य तुळशीवंदनाला पाणी घालत होत्या. तुळस सुद्धा अलीकडे नव्या जोमाने डवरल्यासारखी दिसत होती. इतक्यात पाठीमागे कोणाची तरी पुरुषी पावले वाजली. राजांच्या पावलांची डब, त्यांच्या सपात्यांचा नाद असा नव्हता तर मग विननिरोपाचे सरळ अंतपुरात पोचायचे धाडस केले तरी कुणी. येसुबाईंनी गरकान पाठीमागे मान वळवली तर 6 फूट उंचाचे सडपातळ सावळे, भव्य कपाळाचे, मोठ्या डोळ्यांचे आणि छपरी मिशांचे गणोजी शिर्के तिथे हसवत उभे होते. येसुबाईंनी पूजा आटोपती घेतली. आपल्या बंधूजींचे स्वागत केले. गणोजी तिथेच बाजूच्या चंदनी झोपाळ्यावर ऐसपैस बसले. झोपाळा फिरेल तसा त्यांच्या बारीक काड्यांना नाद येऊ लागला. उद्या रायगडची राणी होणारे आपल्या धाकट्या बहिणीकडे गणोजी मोठ्या कौतुकाने बघत होते. त्यांना आपल्या बाळपणातले छोट्या येसूसोबत शृंगारपूरच्या रानात घालवलेले दिवस आठवू लागले. ते तिथले कड्यावरून कोसळणारे ओढे, खळखळ वाहणारे झरे, रानातल्या तेरड्याच्या फुलांच्या, गवर फुलांच्या त्यांनी आपल्या बहिणीसाठी तयार केलेल्या साखळ्या, ते सारे आठवत होते. ते दिवस केव्हा सरले होते. शिवाजीराजांचे करोड होणांचे हिंदवी स्वराज्य आता त्याच येसूच्या पायाजवळ पोचले होते. आपल्या बंधूंचे स्वागत करत येसुबाई बोलल्या, दादासाहेब, इकडे येण्याऐवजी आपण सरळ रायगडाकडेच गेला असता तर किती चांगलं झालं असतं. तिथली कामं, तिथली व्यवस्था, किती काळजी करशील येसू. संपले ते आपले एका जहागिरीपुरतीचे दिवस. आता भाग्याच सावलीसारखं तुझी पाठ राखण करते आहे. त्याचे फुकाच श्रेय आम्हाला कशाला देता दादा. ही देण आमच्या मामांजी साहेबांची, शिवरायांचीच. त्यांनी स्वच्छ धुतलेल्या हंड्या पातेल्यावरून आपल्या सुनेची पारख केली होती. आठवते ना. खरे रत्नपारखी तेच. चिंतेची एक बारीकशी छटा गणोजीच्या सावळ्या मुद्रेवर डोकावली. मोठा श्वास घेत ते विचारू लागले, येसू, महाराणीची वस्त्र पांघरल्यावर विसरणार नाहीस ना तुझ्या या बंधूला. किती गंमत कराल बहिणीची दादा. तसं नव्हे ग. आम्ही गरीबाचं इतकंच म्हणणं. आता तुम्ही सर्वांचं भाग्योदय झालाच आहे. त्यातले 4 किरण वळू दे आपल्या भावाकडं. असं कोड्यात काय बोलता दादा. येसुबाई संभ्रमित बोलल्या. कोड्यात कसं. आपलं स्पष्ट बोलतोय. एकदा सत्तेच्या वारंवार राजानं टांग टाकली आणि रकिबामध्ये घट्ट पाय रोवले की त्याला आजूबाजूचा विसर पडतो. तेव्हा म्हटलं वेळेतच आठवण करून दिलेली बरी. येसुबाई अचंबित होऊन गणोजीरावांकडे पाहतच राहिल्या. आपल्या हाताची बोटं नाचवत अस्वस्थ गणोजी बोलले, ज्या दिवशी महाराणी म्हणून रायगडावर तुझ्या डोक्यावर छत्रचामर ढळतील त्याच दिवशी आपल्या बंधूच्या घरावरही वतनाचं एक छोटस तोरण बांधशील तर उपकार होतील. कसलं वतन.
आम्ही राजे शिर्के आहोत, नव्यानं आम्हाला काही नको. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या दाभोळच्या देशमुखीचं आमचं छोटंसं वतन आम्हाला देऊन टाका. येसूबाई बावरल्या, पण आपल्या ज्येष्ठ बंधूच्या तिरकस बोलण्यावर एकूण सारा प्रकार गंभीर असावा हे त्यांच्या चाणाक्ष बुद्धीनं ओळखले. तेव्हा त्या बोलल्या, राजवाड्यात तूर्त गडबड आहे दादा. राजे अजून रायगडाकडे पोचायचे आहेत. त्यांनी कारभाराची सूत्र हाती घेतली नाहीत. तेव्हा म्हटलं, थोडं सबुरीने घ्या, तरीही मी स्वारींना बोलते पाहते. मध्ये फक्त 2 दिवस गेले असावेत. गणोजीरावांनी वाड्यावरच मुक्काम ठोकला होता. तिसऱ्या दिवशी त्यांनी येसूबाईंना पुन्हा अटकले. काय झाले येसू, कशाचं? वा, भोसल्यांच्या घरातल्या लबाडीचं पाणी तुला खूप लवकर लागलं तर? काहीसा कडवट चेहरा करत गणोजी विचारू लागले. येसू, तुझ्या माहेरच्या दाभोळच्या देशमुखीचं काय झालं ते विचारतोय. हो दादासाहेब, राजांशी बोलते मी. ते म्हणाले, थोडं थांबायला सांगा गणोजी राजांना. येसू, भोसल्यांची सून झालीस म्हणून राजे शिर्क्यांच्या अंगातले सूर्यकुळीच्या रक्ताचा विसर पडला की काय तुला? पण मी म्हणते दादासाहेब, आताच इतका हट्टाला पेटाला तुम्हाला काय झालं? गुन्हा आमचा नाही, तुझ्या त्या थोरल्या सासऱ्यानं शिवाजीनं आम्हा शिर्क्यावर केलेला हा जुलूम आहे. केवळ दबावानं त्यांनी आमचं दाभोळचं परंपरागत वतन खालसा केलं. दात वट खात गणोजी शिर्के बोलले. कशासाठी दादासाहेब शिवरायांना दोष देता? आपण स्वतःही त्याच शिवाजीराजांचे जामात आहात हे विसरता आपण. मोठा बनेल होता ग तुझा तो सासरा. आमचं वतन धाकड पडशा दाखवून बळकावलं वर आम्हाला मधाचं बोट हिलावलं. म्हणे गणोजीरावांना जेव्हा पुत्ररत्न होईल तेव्हाच वतन देऊन टाकू. वा रे वा, समजा उद्या पोट पाणी पिकलंच नाही तर? पण दादासाहेब, कोणालाही वतन देऊ नयेत असंच मामांजी साहेबांचं धोरण होतं. हे बघ, आमच्या वतनाशी तुम्हा भोसल्यांचा काडी मात्र संबंध नाही. गणोजी शिर्के संतापानं कडाडले. दाभोळचं ते वतन विजापूरच्या आदिलशान आम्हाला बक्षिशी म्हणून दिलं होतं. आम्ही काही तुमच्याकडे भीक मागत नाही, आमचा हक्क मागतोय. गणोजींचा चढता सूर राजवाड्यातील आनंदावर विरजन घालणारा होता. त्यामुळेच सारवासारव करत येसूबाई बोलल्या, क्षमा करा दादासाहेब, थोडी वेळ काळ पहा. कदाचित आमचंही चुकलं असेल, परंतु आज तुमचे सख्खे मेवणे शंभूराजे आता स्वराज्याचे नवे सम्राट होत आहेत. म्हणूनच म्हटलं, याद करून द्यावी, तुझा सासरा वचन न पाळता देवाघरी गेला. निदान तुमच्याकडून तरी न्याय मिळेल. पण भोसलेच तुम्ही, सूर्यकुळातल्या घरंदाज मराठ्यांचं दुःख तुम्हा वेरूळच्या नांगरगटांना काय समजणार? जेव्हा गणोजीरावांनी खूप आटापिटा केला, ज्येष्ठ बंधूच्या अधिकाराने येसूबाईंना खूप भंडावून सोडले. तेव्हा युवराज्ञांना राहुले नाही. त्यांनी आपल्या बंधुराजांचं स्पष्ट सांगितले, वतनासारख्या नाजूक बाबीमध्ये आम्ही कसा काय घाई गडबडीने निर्णय घेणार? आपण हवं तर राजांना भेटू शकता. गणोजी रुसले, अचानक जायला निघाले. निरोपावेळी येसूबाईंनी खाली वाकून त्यांना नमस्कार केला. त्या बंधुराजांना म्हणाल्या, छोट्याशा बाबीवरून आपण राग धरू नये. तुमचा गुंता सुटेल, आपण सोडवू. पण दादासाहेब, राजांच्या मंचक्रोणावळी आपण न चुकता आपण रायगडावर हजर राहावे. येसूबाईंकडे कुत्सित नजरेने पाहत गणोजीराव विचारू लागले, कशासाठी? तुमच्या मस्तकावर डळणारी राज्यपदाची चांबरं बघायला आणि आमच्या कपाळावर नाराजीचे अपमानाचे दगडगोटे झेलायला? शिवरायांचे महानिर्वाण होऊन 2 महिन्याहून अधिक काळ लोटला होता. आता अधिक काळ राजधानीवर राहणे हितकारक नव्हते. राजाने दीर्घकाळ राजधानी बाहेर राहू नये, कविराज सल्ला देत होते. अरिष्टे दूर झाली, गडागडावर रसद पोचल्याची खात्री झाली. तेव्हाच शंभूराजे आपल्या लष्करासह मजल दरमजल करत कराड मार्गे रायगडकडे निघाले. वाटेत प्रतापगडवरील भवानीला शंभूराजांनी दह्या दुधाचा अभिषेक घातला. ते मंदिरातून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत सेनापती हंबीरराव मोहिते, कवी कलश, बुजुर्ग सेनानी माळोजी घोरपडे आणि इतर राजोपाध्ये मंडळी होती. हिरोजी फर्जंद राजांशी कसे वागले तरी कोंडाजी फर्जंदांसारखा साठीचा घरातला जुना जाणता काटक मर्द सेनानी शंभूराजांच्या पाठीशी होता. आजकाल रायप्पा सोबतचे कोंडाजी शंभूराजांच्या खूप काळजी व्हायचे. राजे भवानी मंदिरातून चालत एका बुरुजाच्या टोकावर येऊन उभे राहिले होते तेव्हा त्यांना समोरच्या सह्याद्रीच्या हिरव्या 4 पर्वतरांगांचे दर्शन घडले. या रांगे कुठे समांतर, कुठे काहीशा वक्र, तर कुठे अर्धवर्तुळाकार ही दिसत होत्या. पंचमीच्या खेळत्या जिम्माफुगडी खेळणाऱ्या मैत्रिणीसारख्या त्या एकमेकींच्या गळ्यात गळा घालत होत्या. तर खालच्या बाजूला नजर टाकली की सह्याद्रीचे तुटलेले कडे आणि ढाळी दिसत होत्या. आकाश निरभ्र होते, त्यामुळेच नीट डोळ्यांसमोर 60-70 मैलांच्या पल्याडचे रायगडवरचे भवानी टोक तेथून स्पष्ट दिसत होते. राजांनी उजव्या हाताच्या महाबळेश्वराच्या उंच कड्याकडे एक दृष्टिक्षेप टाकला. चैत्र पालवीच्या हिरव्या सजाने सारी जंगल राने सजली होती. सुदैवाने अंतर्गत मंडळाची आग थोडक्यात आटोपली होती. हंबीररावांच्या कणखर भूमिकेनंतर सर्व सेनाधिकारी आणि लष्कर संभाजीराजांच्या गोटामध्ये दाखल झाले होते. रायगडवरच्या रयतेने
सरदार मालसावंतला जेरबंद केले होते. राज्याच्या सर्व नाड्या शंभूराजांच्या घट्ट मुठीमध्ये आल्या होत्या. एकदा जबाबदारीचे ओझे अंगावर पडले की मनुष्य काहीसा हळवा आणि श्रद्धाळूही होतो. वाटेतून येता येता शंभूराजे कोर्टीच्या सदानंद आणि मल्हार गोसाव्यांना भेटले. संत सज्जनांना भेटणे आणि त्यांचे आशीर्वाद घेणे आणि धार्मिक कारणांसाठी मठांना मदत करणे चाललेच होते. औरंगजेब ही दूर राजपुतान्यातील लढ्यांमध्ये गुंतल्याच्या वार्ता हेरांनी आणल्या होत्या. त्यामुळेच शंभूराजे प्रसन्न आणि निर्धोक मनाने मार्गक्रमण करत होते. राजे गड उतरून खालच्या पार नावाच्या गावात पोचले तोवर पोलादपूरकडची कशेडी खिंड ओलांडून त्यांचे एक पथक धावत देताना दिसले. तो बेडा जसा जवळ पोचला तशी लष्करात खळबळी माजली. हिरोजी सापडले, हिरोजी कैद झाले. चिपळूण मध्ये राजांच्या त्या पथकाने पळून जाणाऱ्या हिरोजी फर्जंदांना गिरफ्तार केले होते. त्यांच्याकडून पळवून नेलेल्या रत्नपेट्या आणि उर्वरित खजिना जप्त केला होता. गुन्हा मोठा होता, परंतु गुन्हेगार व्यक्तीही काही सामान्य नव्हती. त्यामुळेच फर्जंदांची सर्वांसमोर हजेरी घेणे राजांनी टाळले. पाटलाच्या वाड्यात फर्जंदांना राजांसमोर पेश करण्यात आलं. हिरोजींच्या साठीतल्या कुर्रेबाज देहयष्टीकडे शंभूराजे अवाक होऊन पाहत होते. त्यांची निमुळती हनवटी, गरुडी नाक, लांब सुबक दाढी आणि आबासाहेबांसारखेच मोठे बोलके डोळे. आबासाहेबांची सय करत स्थिमित होऊन राजे फर्जंदाकडे पाहतच राहिले. मात्र हिरोजींच्या चेहऱ्यावर पहिले पाणी उरले नव्हते. त्यांची गोरीपान चेहरा काळजीने आणि अपराध भावनेने शर्मिंदी झाली होती. त्यांना राजांपुढे एक वाक्यही धड बोलता येईना. हिरोजींच्या ओठातून शब्द बाहेर पडण्याआधी त्यांच्या डोळ्यातून कडा पाझरल्या. ते दाटल्या गळ्याने बोलले, शंभूबाळ, मेलेल्याला अधिक मारू नका. हिरोजी फर्जंद बहादर काका, आपले नाव काय, कीर्ती काय आणि म्हातारपणीची ही उपरती काय? आबासाहेब वारले म्हणून आम्हाला पोटाशी धरण्याऐवजी आपण संधी साधून भुरट्या चोरासारखं खजिना पळवता. आमच्या पाठीत सुरा खुपसू पाहता. चुकलं शंभूबाळ, हिरोजींनी हात जोडले. फर्जंद काका, नुसती इच्छा प्रदर्शित केली असती तरी आपल्या पायावर अख्खा खजिना रित्ता केला असता. असे चोराचिलटांचे मार्ग कशासाठी अवलंबलेत? बाजूच्या दालनात जाऊन राजांनी आपल्या सहकाऱ्यांची सल्लामसलत केली. राजे म्हणाले, जाऊ दे, झालं गेलं विसरू, हिरोजींना माफ करू. मध्येच हस्तक्षेप करत हंबीरराव बोलले, शंभूराजे, आपल्या मनाचा मोठेपणा आम्ही समजून घेऊ शकतो, परंतु आपण आता युवराज नव्हे, राजे आहात. आपल्या सुहृदयतेचा लोक गैरार्थ काढतील. शिक्षेची भीती नसेल तर पुंड माजतील. सारासार विचार करून शंभूराजांनी निर्णय घेतला. हिरोजींना अजून काही दिवस नजर कैदेत ठेवावं, मात्र त्यांना दंडाबेडी न घालता, त्यांच्या कोणत्याही स्वरूपात अपमान न करता पुरेशा इज्जतीने त्यांना रायगडाकडे घेऊन जा, असे आपल्या पथकाला सांगायला शंभूराजे विसरले नाहीत. प्रवासात शंभूराजांच्या चेहऱ्यावरची खिन्नता पाहून कवी कलशांनी विचारले, राजन, आपण असे चिंताक्रांत का दिसता? आपल्या भरवशाच्या आपतांनाच अशी कारस्थानाची नख फुटतात तेव्हा आपली मती गुंग होते कविराज. हे फर्जंद बाबा काय, एकेकाळी पोटच्या पोरापेक्षाही आम्हाला लळा लावणाऱ्या सोयराबाई मातोश्री काय, त्यांना पित्याच्या अंत्यसंस्कारापासून आम्हाला वंचित ठेवायचं? जाऊ द्या राजन. नाही कविराज, सारेच काही अलबेला नाही. अनेकांच्या शापाचे, द्वेषमत्सराचे आणि तळतळाचे आम्ही लक्ष ठरलो आहोत. लष्कराने बिरवाडी ओलांडली. महाडजवळ चांबारखिंडीला वळसा देऊन फौजा समोरच्या वृक्षराजेमध्ये घुसल्या. वाटेतल्या छोट्या मोठ्या टेकड्या कधी बसकन मारलेल्या धष्टपुष्ट बैलांसारख्या तर कधी थोराड हत्तींसारख्या दिसत होत्या. झाडे झोडपे विरळ झाली की दूर पल्याडचा रायगड किल्ला डोळ्यात भरायचा. तो छाती फुगवून बसलेल्या एखाद्या बलदंड गरुडासारखा दिसायचा. गरुड जसे उंच पाशानी सुळक्यांच्या शेंड्याशी आपले घरटे बांधतो, तशीच शिवाजीराजांनी रायगडची निवड केली होती. अनेक भावभावनांची आंदोलने शंभूराजांच्या मनामध्ये फेर धरू लागली होती. केवढा हा विजनवास म्हणायचा. रायगडाच्या ज्या परिसरात शंभूराजांनी आपल्या शैवनातले सुवर्ण क्षण सांडले होते, पर्णपुष्पांशी कुजबुज करता करता जिथून ते पौगंडावस्थेतून बाहेर पडले होते, त्याच रम्य परिसराचे त्यांना 3 वर्षाच्या अंतराने दर्शन घडत होते. रायगडाच्या नवे राजेश्वराच्या स्वागतासाठी पंचक्रोशी नटली होती. शृंगारलेल्या कमानी फुलांच्या बारांनी वाकल्या होत्या. डोल, लेझिम, सनई, चौघडे, तुतारे करण्याच्या जल्लोषात शंभूराजांचे जोरदार स्वागत झाले. पाचाडच्या वेशीवर जणू काही जत्राच फुटली होती. खाली पायथ्याला वाद्यांचा गदारोळ सुरू झाला. तेव्हा गडावरच्या तोफा दुडुमधाम आवाज देऊ लागल्या. शिवरायांच्या अकाली निधनाने काळवंडलेला कटकारस्थानांनी भांबावून गेलेला रायगड आता सावरून हुरूप धरू लागला होता. मंगलदायी दिसू लागला होता.
याआधीच गडावरील राहुजी सोमनाथ, कान्होजी भांडवलकर आणि मालसावंतांसारख्या कटवाल्यांची धरपकड केली गेली होती. पाचाडच्या वेशीजवळ शंभूराजांचे सासरे पिलाजीराव शिर्के आपल्या जावयाच्या स्वागतासाठी स्वतः हजर होते. त्यांनी गडावरच्या सर्व मोक्याच्या जागी चौक्या पहारे बसवून कडा बंदोबस्त ठेवला होता. आपले जामात शंभूराजे हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले याचा अत्यानंद त्यांच्या वृद्ध चेहऱ्यावर झळकत होता. समोरची गर्दी पाहून शंभूराजे काहीसे अचंबित झाले. वाऱ्याची दिशा पाहून वाट कुटुकटाने आपला मोहरा वळवावा तसे झाले होते. समोर स्वागताला राजांचे सर्व मेव्हणे बिना आमंत्रणाचे हजर झाले होते. राजांचे चुलत बंधू अर्जुनजी भोसले, हरिजी राजे महाडिक, तुकोजी पालकर वगैरे आप्त पुढे पुढे करत होते. येसुबाई आपल्या ज्येष्ठ बंधुराजांकडे, गणोजी शिरचांकडे चंबित नजरेने पाहत होत्या. आपल्या वतनाचे कलम जोपर्यंत मार्गी लागत नाही तोवर तोंड दाखवणार नाही अशी प्रतिज्ञा त्यांना फक्त 15 दिवसांपूर्वीच केली होती. मात्र तसे काही घडलेच नाही. अशा अर्थी गणोजी येसुबाईंकडे कौतुकाने बघत होते. राजांच्या नजरेतून महादजी निंबाळकरांचा हसरा चेहराही सुटत नव्हता. जोत्याजी केसकर हळूच शंभूराजांच्या कानाशी लागले. कळलं का? महादजींनी मोगलांची चाकरी कायमची सोडली असं? शंभूराजांनी आश्चर्यचकित झाले. हो, स्वतःचे मेहुणेच छत्रपती झाल्यावर परक्याची नोकरी कोण कशाला करेल? पाचाडकरांनी केलेले जंगी स्वागत, वाद्यांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी, तोफांचा गडगडाट, तर दुसरीकडे शेकडो ब्रह्मवृद्धांचे मंत्रोच्चार, वृद्धांचे आशीर्वाद आणि तरुण सहकाऱ्यांचा हुरूप, या साऱ्या कोलाहलातून शंभूराजांचे लक्ष दुसरीकडेच वेधले गेले होते. त्यांचे सैरबैरमन बाजूच्या जिजाऊ साहेबांच्या वाड्याकडे ओढ घेत होते. ममतेचा मांगल्याचा ठेवा असणारी ती वास्तू त्यांनी डोळे भरून पाहिली. ते जिजाऊ मासाहेबांच्या समाधीजवळ गेले. तेथे नतमस्तक झाले. त्या समाधीशी खडखडीत दगडी चबुतऱ्यावरून त्यांनी हात फिरवला. मात्र त्या केवळ स्पर्शाच्या जादूनेच त्यांना कमालीचे भावविवश केले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, दुःखाचेही आणि आनंदाचेही. ते दृश्य बघणाऱ्यांच्या हृदयात मात्र कालवाकालव झाली. सायंकाळी वड्यासमोर रंगीत फेटे आणि नवी गोंगडी काचोळी घातलेल्या बोह्यांचा जथा उभा होता. सोन्याची पालखी शृंगारली होती. संभाजीराजे दिमाखात पालखीत विराजमान झाले. कलाबुताचे गोंडे बाजूला करत आणि आपल्या देखण्या आरसपानी अवघ्या 22च्या मुद्रेने दर्शन देत राजे पुढे निघाले. पालखी चालू लागली. शुभेच्छा पालख्या आणि मेनातून कवी कलश, येसुबाई, पिलाजी सरके, हंबीरराव ही सारी मंडळी होतीच. पालखी चित दरवाजाला भिडली तसे राजांनी भोयांना हटकले. ते खाली उतरले. आज शंभूराजांचे चित्त काही थाऱ्यावर दिसत नव्हते. त्यांनी एकदा गलबलत्या मनाने टकमक टोकाकडे पाहिले. पुन्हा पुसाटीला असलेल्या मधल्या दरवाजाकडे आणि तेथून वर महादरवाजाकडे नजर टाकली. राजे सारा राज सरंजाम विसरून गेले. त्यांनी असामान्य मावळ्यासारखीच बाजूच्या पायरीवर बसकन मारली. तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले. एकाएकी शंभूराजांचा कंठ दाटून आला. त्यांची गौर नितळचर्या लाल झाली. ते कातर सुरात पिलाजीरावांना बोलले, मामाजी साहेब, आता कशासाठी जायचं वर त्या वसाड गडावर? तेव्हाशिवाय देऊळ बघणं आणि शिवाजी राजांशिवाय रायगड पाहणं या दोन्ही गोष्टी सारख्याच. बोलता बोलता शंभूराजांच्या हृदयातला कवी जागा झाला. शंभूराजा गदगदत्या सुरात सांगू लागले, मनुष्य मात्राने किती जरी पुण्य संपादली, दैव केलं, 4 धाम धुंडाळले, तरी आमच्या लेखी त्याला महत्व नाही. वृंदावन, मथुरा, काशी आणि रामेश्वर कोणाला, ज्या भाग्याने रायगड न देखिला त्याला. सहकाऱ्यांनी राजांची कशीबशी समजूत घातली. तेव्हा कुठे पालख्या गड चढू लागल्या. वरच्या महादरवाजात शंभूराजांचे जंगी स्वागत झाले. त्यातूनच ते जगदीश्वराच्या दर्शनास गेले. फडावर अनेक कर्ती मंडळी गोळा झाली होती. राजांनी त्यांच्याशी वार्तालाप केला. थोड्याच वेळात कारभारी पक्षाच्या सरदार मालसावंतांना, हिरोजी इंदुलकरांना आणि कान्होजी भांडवलदारांना राजांच्या समोर पेश करण्यात आले. याआधीच शंभूराजांनी मालसावंतांकडून कौल मागितला होता. आम्ही सोयराबाई राणी साहेबांचे मीठ खातो असे दुरुत्तर त्यांनी केले होते. इतकेच नव्हे तर अण्णाजी दत्तोंच्या वाड्यावर धावून गेलेल्या रयतेला त्यांनी चोप देण्याचा प्रयत्न केला होता. कान्होजी आणि इंदुलकरांना राजांनी बंदीखान्याकडे रवाना केले. परंतु इतक्या दिवसांच्या बंदिवासानंतरही मालसावंतांचा मुजोरपणा कमी झाल्याचे दिसत नव्हते. ते कुत्सुकपणे राजांच्या नजरेला नजर देत होते. राजांचा क्रोधाग्नी ते कडाडले. सज्जनांसाठी केवळ नजरेचा धाक पुरेसा असतो, गुंडापुंडांना मात्र शस्त्राचीच लिपी कळते. शंभूराजांनी तिथल्या तिथे कडेलोटाची कठोर शिक्षा फरमावली. त्या रात्री टकमकटोक राक्षसाच्या जबडासारखे भयकारी दिसत होते. तेथून जोराचा वारा वाहत होता. तो उंच कडेकपारांनी थटून त्याचा गुही आवाज कर्कश शिळ घातल्यासारखा आवाज येत होता.
त्या अंधाऱ्या रात्री गद्दारांचे डोळे बांधले होते, त्यांना टकमक टोकाच्या शेंडीवरून खाली लोटले तेव्हा त्यांचे दडे ज्वारीच्या पोतासारखे खाली गरंगळून कडसारीच्या पत्थराला आपटली. त्यांच्या शरीराचे छन्न विच्छिन्न तुकडे झाले, ते घारी गिधडांचे भक्ष्य बनले. एके सकाळी पाचारच्या कोटाचा दरवाजा करकरला. तेथून अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत या अव्वल राजबांध्यांना बाहेर काढले गेले. पहारेकरांच्या बंदोबस्तातच ते दोघे पायानेच गड चढू लागले. मोरोपंतांना आपल्या अपराधाची जाणीव झाली होती. ते काहीसे थकलेले, गांगरलेले, गलित कात्र दिसत होते. अण्णाजी दत्तोंचे मन मात्र निर्ढावलेले. ते गुरकावल्या नजरेने बाजूंच्या उंच तटबंदीकडे पाहत होते. काही गद्दारांचा कडेलोट झाल्याची खबर आली तेव्हा अण्णाजींची तर खात्री झालीच होती, मालसावंतांपेक्षा आपण कितीतरी मोठे गुन्हेगार आहोत. गड चढता चढता त्या दोघा राजबंद्यांच्या नजरा अभावितपणे टकमक टोकाकडे धाव घेत होत्या. गर्भगळीत झालेले मोरोपंत अण्णाजींना बोलले, सुरणवीस, आम्ही आपल्या नादाने जिंदगीचं नुकसान करून घेतलं. सेवेला भट्टा लागला. पोरासोरात ही थट्टा झाली. जाऊ दे रे मोरोबा, मी तर आता भविष्याचा विचार करणंच सोडून दिला आहे. उसासून अण्णाजी बोलले, नशिबानं चांगली साथ दिली तर मोरोपंत तुम्हाला शिक्षेत सूट तरी मिळेल, पण शंभूराजांनी आम्हाला जिवंत ठेवावं असं कोणतंही चांगलं कृत्य आमच्या हातून घडलेलं नाही. त्या दोघाही राजबांध्यांना त्यांच्या महालात कोंडले गेले होते. दारावर चौक्या आणि खडे पहारे बसवले गेले होते. त्याच दिवशी इंदुलकरांना शंभूराजांसमोर उभे करण्यात आले. इंदुलकरांची अर्ध्यापेक्षा अधिक हयात रायगड किल्ल्याच्या बांधणी करण्यात, तिथे राजप्रसाद, चौक, वाडे आणि उद्याने बांधण्यात गेली होती. परवाच्या रात्री कर्मधर्म संयोगाने इंदुलकर बचावले होते. कोण ओळखत नव्हते इंदुलकरांना. चैत्राच्या अंग जाळणाऱ्या उन्हात, आषाढातल्या प्रचंड जलधारात आणि हिवाळ्यातल्या बोचऱ्या थंडीत सुद्धा हिरोजी इंदुलकर गडाची पडझड पाहत अखंड फिरत राहत. शिवाजीराजे त्यांचा एक मंतरलेले पिशाच असा कौतुकाने उल्लेख करत. असा भला मनुष्य बंडखोरांच्या संगतीने फसावा असे याचे सर्वांना दुःख वाटत होते. शंभूराजांनी भरसदरेवर इंदुलकरांना जवळ बोलावले. त्यांची सुरकुतलेली बोटे आपल्या हाती घेत राजे बोलले, ह्या वृद्ध बोटांची पुण्याई खूप मोठी आहे, परंतु इंदुलकर, अलीकडे आपण अविवेकी कारभारांच्या नादी लागून हीच बोटे कलंकित केली आहेत. सर्वांनाच परवाच्या कडेलोटाची आठवण झाली. तशा सर्वांच्या मुद्रा गंभीर झाल्या. इंदुलकरांसाठी सर्वांचे काळीज तुटत होते. शंभूराजांनी इंदुलकरांचा हात घट्ट पकडताच त्यांच्या डोळ्यापुढे अंधारून आले. राजे मोठ्याने म्हणाले, इंदुलकर, ताजमहालाची गोष्ट ठाऊक आहे ना? तो बांधून झाल्यावर औरंगाच्या बापाने शहाजहानने तिथल्या कारागिरांची बोटे तोडून टाकली होती असं म्हणतात. शंभूराजांच्या वक्तव्याबरोबर इंदुलकरांनी हाय खाल्ली. सर्वजण घाबरून गेले. राजे नेमका कोणता निर्णय घेतायत याकडे सर्वांचे लक्ष लागले. शंभूराजे हसत बोलले, आबासाहेबांच्या पारखी दिव्यदृष्टीने इंदुलकर तुम्हाला हिरलं होतं. तुमचा हा पटीसारखा हात आम्ही बचावू शकलो नाही, तर सुसंस्कृत आणि ब्रज भाषेतील नाट्य प्रतिभेचा, काव्य संस्कृतीचा ध्यास धरणाऱ्या हा राजाच्या ठाई रसिकतेचा थोडा तरी लवलेश होता की नाही असा प्रश्न पुढच्या पिढ्या आम्हाला पुसतील. जा, आपल्या बोटातली ही जादूगरी अशीच चालू ठेवा. शंभूराजांच्या निर्णयाने सारेच जण अचंबित झाले. इंदुलकरांनी राजांचा हात आपल्या छातीशी कवटाळला. राजांपुढे नतमस्तक होत जमलेल्या सर्वांकडे हात करत आनंदाने अश्रुढाळत इंदुलकर बोलले, अरे कोण म्हणतो थोरले राजे निर्वतले? ह्या शंभूबाळाच्या रूपानं आमचे महाराज जिवंत आहेत. दुपारी शंभूराजांनी आणि येसुबाईंनी जगदीश्वराला जाऊन अभिषेक घातला. येता येता शिकाई देवीचेही दर्शन घेतले. आल्या दिवशी रात्रीच त्यांनी मातोश्री पुतळाबाईंचे सांत्वन केले. त्या शिवरायांच्या वियोगाने पूर्ण खंगून गेल्या होत्या. तुळशीच्या काष्टासारखी त्यांची काया दिसत होती. दिवसभर शंभूराजांच्या डोक्यात पुतळाबाईंचा विषय घोळत होता. सोयराबाईंच्या महालाकडे डोका नये असाच येसुबाईंचा आग्रह होता. सोयराबाईंच्या तुलनेत शंभूराजांचा पुतळाबाईंचीच खूप सैव होत होती. आपल्या पतीच्या अकाली निधनाने त्या अक्षरशः मोडून गेल्या होत्या. त्यातच पुतळाबाई अग्नी नारायणाच्या पोटात प्रवेश करूनच सती जाणार होत्या. ते समजल्यावर तर शंभूराजे खूप गंभीर बनले होते. एकेकाळी शहाजीराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा आपल्या आजी जिजाऊ साहेब सती चालल्या होत्या, तेव्हा त्यांना रोखण्यासाठी आपल्या आबासाहेबांनीच किती प्रयत्न केले याची शंभूराजांना आठवण होत होती. गडावर कामकाजाची एकच धांदल उडाली होती. रायगड वाडीच्या यंत्रशाळेमध्ये किती शस्त्रास्त्रे शिलकीत आहेत आणि गडावरील बारूदखान्यात दारुनी तोफगोळ्यांचे किती साठा शिलकीत आहे याची मोजदाद येसाजी कंक आणि माळोजी घोरपडे करत होते.
तर राजमहालामध्ये राजांसाठी ग्रंथागाराचे एक खास दालन उभारले जात होते, त्याची व्यवस्था कवी कलश जातीने पाहत होते. त्यांनी राजांच्या पोथ्या आणि ग्रंथसंग्रह शृंगारपुरवून आणण्यासाठी ज्योत्याजी केसकरांना रवाना केले होते. राजांना अचानक प्रकांड पंडित गागाभटांची याद आली. शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी त्यांची महतांशी चांगली मैत्री जुळली होती. विविध ग्रंथ, शास्त्रपुराणे या विषयावर पोरसवदा शंभूराजांनी अनेक प्रश्न विचारून तेव्हा गागाभटांना भांडावून सोडले होते. राजकुमार खूपच तैलबुद्धीचे आहेत अशा शब्दात गागाभटांनी थोरल्या महाराजांकडे युवराजांचे कौतुक केले होते. त्या साऱ्या गोष्टींची सय होताच पोथ्या बयाजवर ठेवणाऱ्या कविराजांना राजे बोलले, कलशजी, आजच गागाभटांना खलिता पाठवून द्या, सोबत 1000 मोहरांची थैली भेट पाठवा. राजन, होय कविराज, गागाभटांकडून आम्हाला एक नवा ग्रंथराज लिहून हवा आहे. धर्म आणि नीतीचे पालन राजाने कसे करावे या विषयावर त्यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीने ग्रंथ लिहिल्यास तो आम्हाला मार्गदर्शकच ठरेल. सूर्य अस्ताला चालला. सायंकाळची सोनेरी किरणे गडावर पडली. शंभूराजांचे मन हुरहुरले. तिने सांजेचे टेंबे आणि पलिते पेटू लागले. चिरागदाने उजळू लागले. तेव्हा शंभूराजांची पावले पुतळाबाईंच्या महालाकडे वळली. त्यांच्यासोबत येसुबाई होत्या. पांढऱ्या शुभ्र वस्त्रातील पुतळाबाई शिवरायांच्या पलंगाजवळ बसल्या होत्या. पलंगावर राजांचा सपाटा, गंधफुले, वैजंती माळ, रेशमी अंगरका अशा वस्तू भक्तिभावाने ठेवल्या गेल्या होत्या. शंभूराजे पुतळाबाईंच्या जवळ गेले. पुतळाबाईंनी त्यांना वात्सल्याने आपल्या मिठीत घेतले. त्या हुंदके देत राजांना विचारत होत्या, शंभूबाळ, इतक्या लवकर मृत्यू ओढवावा असं महाराजांचं वय झालं होतं काय? येसुबाई आणि शंभूराजे यांनी पुतळाबाईंचे खूप सांत्वन केले. ढगाचा निचरा झाल्यासारखा पहिला भर ओसरला. आपले डोळे पुसत पुतळाबाई बोलल्या, शंभूराजे, आपण आलात ते खूप चांगलं झालं. तुमच्याच वाटेकडे आमचे डोळे लागले होते. राजांच्या मागे ही दौलत दुनिया व्यर्थ आहे. त्यांच्या सोबतच इह लोकाची यात्रा संपवायचा आम्ही निश्चय केला होता, पण आम्ही थांबलो होतो ते फक्त 2 कारणासाठी. आईसाहेब, सारं दुःख विसरून जा, राजे बोलले. पुतळाबाई आपल्या निश्चयापासून अजिबात ढळायला तयार नव्हत्या. त्या बोलल्या, अचानक महाराज निर्वतले. तो धक्का असाही होता. राजधानीवर शत्रूचे आक्रमण होण्याची शक्यताही होती. त्यामुळे गडाचे दरवाजे 10-12 दिवस बंदच होते. शिवाय सतीची वस्त्रे आणायची कारभाऱ्यांना महाड किंवा पोलादपूरच्या बाजारात पाठवणं भाग होतं. गडावरून अशी वस्त्र नेण्यासाठी दूत आल्याचं कळलं असतं तर राजांच्या निधनाचं वृत्त सगळीकडे पसरलं असतं. जाऊ दे आईसाहेब, झाल्या गोष्टीला आता 2 महिने होत आले. शंभूराजांच्या आर्जवांकडे लक्ष न देता पुतळाबाई सांगत्या झाल्या, आम्ही सती न जाण्यामागे दुसरं एक कारण होतं. राजाराम बाळांचा विवाह झाला आणि अवघ्या 17-18 दिवसातच आमच्या डोक्यावर हे आबाळ कोसळलं. शेवटच्या 10-12 दिवसात तर महाराजांची शुद्धच हरवली होती. डोळ्यांच्या वाती जाळत आम्ही रात्रंदिवस राजांच्या उशाशी बसून होतो. एके रात्री अचानक राजे शुद्धीवर आले. त्यांनी आम्हाला जवळ बोलावून जे सांगितलं ते तुमच्यासाठी खूप महत्वाचं होतं. शंभूराजांच्या अंगावर सरसरून काटा उभा राहिला. राजा आणि येसुबाई दोघेही कानात जीव आणून ऐकू लागले. पुतळाबाई क्षीण आवाजात सांगत होत्या, राजांनी आमचा हात आपल्या दुबळ्या हातात घेत सांगितलं, पुतळा, यापुढे आमच्या शंभूबाळांची भेट होईल असं आम्हास वाटत नाही, पण त्यांना आमचा निरोप द्या. म्हणावं, शंभो, आम्ही आज निजधामास चाललो आहे. रयतेच्या अश्रुघामावर आम्ही उभारलेलं हे कष्टकऱ्यांचं स्वराज्य तुमच्या मनगडात सुरक्षित राहील याची आम्हास खात्रीच आहे. मृत्यूच्या मांडीवर डोके ठेवण्यापूर्वी एकदा तुम्हा छातीशी कवटाळलं असतं तर त्या अश्रुपातात मनातलं सारं मळब धुवून गेलं असतं. जीवास धन्य वाटलं असतं. तो पापी औरंगजेब जर आमच्या पुण्यवान भूमीकडे चालून आलास तर त्याच्या पायात पोलादाची नाल ठोकून त्याला रोखायची हिंमत शंभूबाळ फक्त तुमच्याच मनगटात आहे. आम्ही अल्पायुषी ठरलो, परंतु देवानं आणि दैवानं आमच्या बाळावर कीर्तीचं आणि वैभवाचं तोरण बांधलं. अशीच दैवगती आपल्या पाठीशी राहू हीच जगदीश्वराकडे प्रार्थना. राजांचा तो अखेरचा निरोप ऐकताना शंभूराजांना अश्रू आवरत नव्हते. शिवरायांचा जिरेटोप आणि तलवार आपल्या हृदयाशी कवटाळत ते म्हणाले, आईसाहेब, राजांची प्रकृती खालावली तेव्हा सांगावं तरी धाडायचा होता. कसा धाडणार शंभूराजे? आम्ही हतबल होतो तेव्हा ही राजधानी कोणाच्या कब्जात होती हे काय आम्ही तुम्हाला सांगायला हवं? राजधानीत पोचल्या शंभूराजांनी राजारामांना त्यांच्याच महालात नजर कैदेत ठेवायचा हुकूम दिला होता. सोयराबाई मातोश्रींची नुसती आठवण झाली तरी शंभूराजे प्रक्षुब्ध होऊन जात. त्यांनी 2-3 दिवस सोयराबाईंच्या महालाकडे जायचे मुद्दाम टाळले, परंतु पुतळाबाईंच्या सेवाभावी त्यागी दर्शनानंतर त्यांना सोयराबाईंच्या महत्वाकांक्षी आणि कुटील स्वभावाचा अधिकच राग येऊ लागला होता.
अचानक एके सायंकाळी त्यांच्या मनाचे लगाम तुटले. ताड ताड पावले टाकीत शंभूराजे सोयराबाईंकडे निघाले. दरवाजाजवळ पाणीदार डोळ्यांचे 10 वर्षांचे कोळे राजाराम त्यांच्या अचानक दृष्टीस पडले. शंभूराजे दिसताच त्यांनी दादासाहेब अशी मोठ्याने हाक मारली. तसे दोघेही बंधू एकमेकांकडे आवेगाने धावत सुटले. शंभूराजाने राजाराम बाळांना मिठीत घेतले. त्यांच्या गालाचे पापे घेत तेव्हा पुरंगटल्यासारखे करत राजाराम बोलले, दादासाहेब, आम्ही तुम्हावर खूप रागावलो आहोत. कशासाठी हो? आमच्या लग्नाला आला नाहीत ते. आम्हाला आवडत नव्हतं रे बाळा, कष्टी शंभूराजे बोलले. घरच्या मनुष्याला कशाला हवं आमंत्रण? तेव्हा शंभूराजे अधिकच गंभीर होऊन बोलले, तिकडं पन्हाळ्यात आमच्या दासींना सुद्धा तुमच्या मातोश्रीने आमंत्रण धाडली होती. शेवटी मानहानीलाही एक मर्यादा असते बाळराजे. असो, आपण मोठे झालात की कळेल सारे तुम्हाला. तिथेच राजारामांना निराजींच्या हवाली करून मुद्दाम मागे ठेवून शंभूराजे सड्यानेच आत धावले. मालाच्या दारात राजांची उग्र मूर्ती दिसताच दासी कुळंबनी किंचाळल्या. साऱ्या जणी घाबरून पसार झाल्या. सोयराबाई थोड्या दचकल्या, पण लगेचच स्वतःला सावरून तिथेच कुर्ऱ्यात उठून उभ्या राहिल्या. शंभूराजे काय त्यांच्या परिचयाचे नव्हते. राजे अंगड्या टोपड्यात होते तेव्हापासून त्यांनी सानुल्या शंभूबाळाला मिरवले होते. मनुष्याच्या जातीने पुत्र प्रेमासाठी किती पागल व्हायचं असतं याला काही आहे मर्यादा? आपण पोट धरू स्वार्थी कारभाऱ्यांच्या हातचं बाहुलं झालं होतात मातोश्री, शंभूराजे संतापाने बोलले. सोयराबाईंनी आपल्या अपराधाची जाणीव होती. हस्तप्रधानांच्या संगतीने त्या एक डाव खेळल्या होत्या. आपल्या राजाराम बाळांसाठी त्यांनी संभाजी नावाची आग स्वतःवर उडवून घेतली होती. त्या आगीच्या फुलत्या नेकाऱ्यावर अण्णाजी सारख्या कारभारांनीच स्वतःचे पापड खरपूस भाजायचा प्रयत्न करून पाहिला होता. परंतु तो डाव आता सर्वांच्याच अंगाशी आला होता. सोयराबाईंनी सिंहाच्या छाव्याला नव्हे तर त्याच्या पराकोटीच्या स्वाभिमानाला डिवचले होते. आपल्या हातानेच मातोश्रींचा आसनस्त व्हायची खून करत शंभूराजे दरडावल्या सुरात बोलले, मातोश्री, आपली इच्छा असो वा नसो, तुम्हाला आवडो वा ना आवडो, आम्ही राजमुकुट परिधान केला आहे. एक रीत म्हणून तरी आमचं स्वागत करायचं, किमान सौजन्य आपण दाखवायला हवं होतं. स्वागताच्या आरत्यांची आम्हाकडून अपेक्षा कशासाठी बाळगता? आपण इथे पोचल्या त्या टकमक टोकावरून 7-8 जणांचा कडेलोट केला. त्यात मृतांच्या प्रेतांची जे स्वागत केलं ते पुरेसं नव्हतं का? सोयराबाईंनी चिडून विचारले. आपण माता आहात की वैरीण? हे मातेचं हृदय मानायचं की जारिणीचा सापळा? शंभूराजे, आपला मेंदू आहे की दारूचे कोठार? केवढे संतापतात, सारा विवेकच जळून जातो. त्या प्रेतांचा तरी तुम्हाला इतका पुळका का यावा? राजद्रोहाच्या भयंकर गुन्ह्यासाठी त्यांच्यासारख्यांची काय अभिषेक पूजा बांधायची? संभाजीराजांनी विचारले. हिरोजी फर्जंदांसारख्या जुन्या जाणत्या सरदारांनाही आपण कैदखान्यात फेकलं. त्यांच्या वयाचा आणि अनुभवाचा कधी केलात विचार? सोयराबाई, खरं तर फर्जंदांना लिंगाण्यावरच्या अंधार गुहेत कायमचं लोटून द्यायला हवं होतं. अण्णाजी दत्तो आणि मोरोपंतांसारख्या गुन्हेगारांना तर आम्ही सुरुवातीलाच तोपेच्या तोंडी द्यायला हवं होतं. ते काहीच न करता आम्ही या सर्व मंडळींना त्यांच्याच वाड्यात फक्त पहाऱ्यात ठेवलं आहे. त्यांची बेआवरवले असं कोणतंही कृत्य केलेलं नाही आम्ही. मातोश्री, आमच्या आबासाहेबांकडून आम्ही अन्य काही शिकलो नसू, परंतु राज्य व्यवहारात काळ वेळ म्हणजे काय आणि 5 पोच कशाला म्हणतात याचे किमान धडे तरी त्यांच्या तालमीत आम्ही नक्कीच गिरवले आहेत. शंभूराजांच्या संताप लहरींची पहिली लाट ओसरली तेव्हा सोयराबाई त्यांच्या तोंडास तोंड देत बोलल्या. शंभूराजे, आपण आणि आपल्या पोरकट मित्रांनी आमची बदनामी चालवली आहे. म्हणे आम्ही महाराजांवर विषप्रयोग केला, त्यामध्ये राजांचं निधन झालं. सोयराबाईंच्या आरोपाने शंभूराजांची मान झुकली. ते बोलले, नाही मातोश्री, असे हेत्वारोप कोणी बिलकुल करू नयेत. आज तुम्हाला पुत्रप्रेमाने आंधळे बनवले असेल, पण आपलं हृदय मुलता स्फटिकासारखे स्वच्छ आणि सौजन्ययुक्त आहे याची आम्हास कल्पना आहे. पण तरीही आमच्या द्वेषाच्या पोटी तुमच्या हातून घडलेले गुन्हे नक्कीच माफ होण्यासारखे नाहीत. सोयराबाई दचकल्या. राजांचे हात अजून शिवशिवेत होते, मस्तक भणभणत होते. राजे आता क्रौर्याच्या उच्चतम बिंदूजवळ जाऊन पोहोचले होते. राजांच्या मुठी आवळल्या आहेत की त्यांची नजर पाठीमागे वळली. तेथे भिंतीला चिपकलेल्या पालीसारखे राजाराम घाबरून उभे होते. ते दृश्य पाहताच जलधारेच्या स्पर्शाने मिठाचा खडा विरघळावा तसे ते विरघळू लागले. त्यांच्या मस्तकात माजलेले विराट वादळ काही क्षणात विरून गेले. शंभूराजे पुढे झाले. त्यांनी घाबऱ्या राजारामांना आपल्याजवळ ओढून घेतले. ते बोलले, बेटा, आबासाहेबांच्या माघारी तुम्हावर मायेची पांघरायला आमच्याशिवाय आहे तरी कोण? दादासाहेब, आपण आमच्या मातृश्रांना बंदीखान्यात तर ठेवणार नाहीत ना? नाही, तुमच्या माता त्या आमच्याही माता.
आम्ही त्यांच्या केसालाही धक्का न लावू, पण तुम्हा दोघांना मात्र आम्ही नजरकैदेत जरूर डांबू. म्हणजे हो दादा, तुम्हा दोघावर कुणी पापी कारस्थांची नजर पडू नये, तुमची कोणी प्यादी म्हणून वापर करून आमच्या नरडीस नख लावू नये, एवढी काळजी राजा म्हणून आम्हास घ्यावीच लागेल. जशी आपली आज्ञा दादासाहेब राजाराम बोलले. त्या माता पुत्रांचा निरोप घेताना शंभूराजे सोयराबांना फक्त इतकेच म्हणाले, मातोश्री, हवी तर आम्ही जगदीश्वराच्या पिंडावरची बेलपत्र उचलून आण घेऊ. आज आम्ही शपथपूर्वक सांगतो, यापुढे हा संभाजी छत्रपती शिवाजी राजांच्या लौकिकाला साजेसच वर्तन करणार आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे मातोश्री, आजवर जे घडलं ते घडलं. निदान यापुढे तरी आपलं वर्तन त्या युग पुरुषाच्या सहचरणीला साजेस राहणार आहे की नाही. 3 आठवडे पाचोळ्यासारखे उडून गेले. माघ शुद्ध एकादशीला थोरल्या राजांच्या अस्थिकलशासह पुतळाबाई साहेब सती गेल्या. त्यांना त्या विचारापासून परावृत्त करायचा प्रयत्न शंभूराजांनी केला, परंतु त्यांचा अभंग निर्धार पाहून शेवटी राजांचाही नाईलाज झाला. मातेच्या अग्निप्रवेशानंतर शंभूराजांनी गडावर खूप दानधर्म केला. दिनांक 20 जुलै 1680 या दिवशी शंभूराजांचे मंचकारोहण होणार होते. त्या निमित्ताने राजधानीत पै पाहुण्यांची आणि इष्टमित्रांची मोठी गर्दी झाली होती. शंभूराजांच्या ज्येष्ठ भगिनी सखुबाई आणि महादजी निंबाळकर, अंबिकाबाई आणि हरजीराजे माडिक यांच्या पालख्या गडावरून खाली उतरल्याच नव्हत्या. गणोजीराजे शिर्क्यांचा राजपरिवारातला वावर तर सर्वात जास्त दिमागदार होता. एकीकडे शंभूराजांच्या भगिनी राजकुवर ह्या गणोजींच्या धर्मपत्नी होत्या, तर दुसरीकडे तेच गणोजीराव येसुबाईंचे ज्येष्ठ बंधू होते. या दुहेरी शिरपेचामुळे गणोजींच्या सहज उद्गारालाही तेथे केवढे तरी महत्व प्राप्त झाले होते. त्या प्रातकाळी शंभूराजांनी स्नान उरकले. ते तसेच निम ओल्या अंगाने आपल्या देवाऱ्याकडे निघाले. देवपूजेचं तबक, जास्वंदाच्या आणि चाफ्याच्या ताज्या फुलांची परडी अशी सारी तयारी करून येसुबाई उभ्या होत्या. एवढ्या सुंदर प्रातकाळी राजांची मुद्रा काहीशी खिन्न दिसत होती. देवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी ते महाराणींना बोलले, येसू, ह्या मंगल आणि आनंदाच्या दिवसात आमच्या रानूबाई अक्कासाहेबांची आणि आमच्या दुर्गेची खूप याद येते हो. कशा असतील त्या दोघी. राजांच्या कातर स्वरांनी येसुबाईंचेही काळीज कालवले. त्या कष्टी मनाने बोलल्या, राजे, तुमच्यासारखे आमचेही डोळे त्यांच्या आगमनासाठी आसुसले आहेत, पण आता हळहळत बसण्यात काय अर्थ. आई भावानी ताकद देतेच आहे. योग्य संधी बघून वैऱ्यावर घाव घाला. त्या दोघींनाही मुक्त करून राजधानीत घेऊन या. शंभूराजे आत गाभाऱ्यात प्रवेश करणार तोच त्यांच्या कानावर आवाज आला, शंभूबाळ, थांबा थोडस. राजांनी मान वळून पाठीमागे पाहिलं. त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पण त्यांच्या सर्व भगिनींमध्ये सर्वात धाकट्या आणि सर्वात आवडत्याही अंबिकाबाई अक्कासाहेब तिथे कोपऱ्यामध्ये उभ्या होत्या. त्यांच्याकडे पाहून राजांना आश्चर्यच वाटले, कारण एवढ्या सकाळी उठायची अक्कासाहेबांची मुळीच सवय नव्हती. राजांनी पुढची चौकशी करण्याआधी त्या बोलल्या, शंभूराजे, कर्नाटक जिंजीकडचा आपला सदन प्रांत म्हणजे आपल्या राज्याच्या दृष्टीनं सोन्याची खाण. बिलकुल अक्कासाहेब. प्रश्न उरतो तो एवढाच, राजे, तिकडचा सारा वसूल आपल्या खजिनांमार्फत पोचतो का. अंबिकाबाईंनी थेट प्रश्न केला. न पोचायला काय झालं. रघुनाथ पंत हनुमंतेसारखा करारी मनुष्य तिथले सर्वेसर्वा आहेत. अशी जुनी अनुभवी प्रामाणिक माणसं सापडणंही कठीण. अक्कासाहेब, रघुनाथ पंतांची त्या सुभ्यावर पहिल्यांदा नेमणूक कोणी केली होती आहे ठाऊक आहे. आपल्या आजोबांनी, शहाजीराजे भोसल्यांनी. तेव्हापासून गेली 30 वर्ष कोणतीही पडझड होऊ न देता ते आपला बक्षीस बुरुज सांभाळतायत, अगदी विना तक्रार. रघुनाथ पंतांच्या त्या गौरवामुळे अक्कासाहेब काहीशा वरमल्या, परंतु त्यांच्या रुंद गौर कपाळावरच्या आठा त्यांच्या मोठ्या कुंकुवाच्या आड काही लपून राहिल्या नाहीत. शंभूराजांनीच त्यांना विचारले, अक्कासाहेब, तुम्हाला काय झालं आहे आज सकाळी सकाळीच हा विषय ऐरणीवर घेतला तू. खरं सांगू शंभूराजे, आज आपण रायगडचे राजे असला तरी आमचे लाडके कनिष्ठ बंधू आहात. वडिलांच्या माघारी आपल्या बंधूची काळजी वाहणं हे ज्येष्ठ भगिनीचं कर्तव्यच ठरतं. तुमचा जन्मजात अधिकार असतानाही आपल्या इथल्या सरकारकुनांनी आणि कारभाऱ्यांनी बंड केलं होतच की. पण अक्कासाहेब, बंडाची ते आग आता विझली आहे. राजे हसत बोलले, वरून दिसत असेल तसं, पण राखेचा आड अजूनही काही धगधगते निखारे आहेत. ते तुमचे थोर रघुनाथ पंत त्यापैकीच एक. काहीतरी बोलता आहात अक्कासाहेब. शंभूराजे गोंधळलेच. हे पहा राजे, ह्या गोष्टी तुम्हाला पटोत वा न पटोत, हेच रघुनाथ पंत सोयराबाई मातोश्रींचे गुप्त पत्रव्यवहार ठेवून होते. अवश्य खात्री करून घ्या हवी तर. आम्हाला काय, आम्ही सांगायचं काम केलं.
इतक्या नाराज नका होऊ अक्का. आपलं नातं रक्ताचं, त्यामुळे जीव गोळा होतो. म्हणूनच सांगते, आपल्या राज्यातला सर्वात सदन पिकाऊ मुलूक जर आपण एखाद्या आपल्या दांडग्या विरोधाकडे ठेवला तर तो धक्काच की. शिवाजी राजांची कन्या या नाताने आई जगदंबेने जेवढं शहाणपण दिलं आहे तेवढं ऐकवलं. आता पुढं काय नाही कसं करायचं ते तुमची मर्जी. इतके बोलून अक्कासाहेब त्या दालनातून झटकन बाजूला झाल्या. शंभूराजांनी कशीबशी देवपूजा आटोपली. खासगीकडून जामानिमा करून राजे बाहेर निघाले. खिदमतगार त्यांच्या गळ्यामध्ये पाचूच्या माळा बांधत होते. त्यांच्या कमरेला कमरदाब लावला जात होता. तेवढ्यात सकाळपासून डोक्यात धिंगाणा घालणाऱ्या अक्कासाहेब पुन्हा डोळ्यासमोर साक्षात उभ्या राहिल्या. शंभूराजांच्या मुखातून आपसूक शब्द बाहेर पडले. समजा अक्कासाहेब, जिंजी कर्नाटकाचा मुलक आम्ही घेतला काढून रघुनाथ पंत हनुमंतांकडून, तर त्यांची जागा घेणारा तरी कोण? एवढ्या दूरदोशी जाऊन कारभार बघेल असं कोण आहे आम्हाकडे? अक्कासाहेबांच्या पापण्या क्षणभरच खाली झुकल्या. लगेचच राजांच्या थेट डोळ्यात पाहत त्या बोलल्या, आमचे धनी हरजीराजे माडिक काय कमी हिमतीचे आहेत? हवा तर तुमच्या कलशांचा घ्या सल्ला. शंभूराजे स्तब्ध झाले. अक्कासाहेब निघून गेल्या. थोरल्या महाराजांचे शब्द शंभूराजांच्या कानात गुंजू लागले. आमच्या चारी जमातांमध्ये आमचे हरजीराजे आम्हाला खूप शेर हिमतीचे वाटतात. शंभूराजांसारखा सिंहाच्या जबड्यात हात घालू शकेल असा हरजी एक हिम्मतवाला आहे. गोष्टी तिथेच थांबल्या. बाहेर अनंत कामे पडली होती. फडावर काही तातडीचे प्रकरणे खोळंबली होती. त्यात मंचकार होण्याचा मुहूर्त फक्त 2 दिवसावर आला होता. अनेक धार्मिक विधीही त्याच वेळी सुरू होते. म्हणूनच शंभूराजे गडबडीने आपल्या महालाबाहेर पडले. फडावर कवी कलश, प्रल्हाद निराजी आणि इतर मंडळी राजांची वाट पाहत होती. सुरुवातीलाच आष्टगारातील काही कोकणी शेतकऱ्यांचा मेळा राजांना भेटला. चालू वर्षी पनवेल पेन पासून श्रीबाग चेऊल ते पुढे हबसानाच्या हद्दीपर्यंत मोठा दुष्काळ पडला होता. श्रावणापासूनच कोकणातील या प्रदेशात पावसानं दडी मारली होती. त्यामुळे भात शेतीचे खूप नुकसान झाले होते. तेव्हा शंभूराजांनी संबंधित शेतकऱ्यांचा सारा माफ करण्याचे आदेश जारी केले. तसेच सरकारातून पुढील वर्षी बियाणे पुरवण्याची लेखी हुकूम तात्काळ दिले. शंभूराजांना कृतज्ञतेने मुजरा करीत शेतकरी बाहेर पडले. राजन गेले 4 दिवस पोर्तुगीज टोपीकार आपल्या भेटीसाठी काळ्या हौदाजवळच्या वकिली महालामध्ये मुक्काम ठोकून आहेत. असं कविराज एका वेळी अनेक शत्रूंना अंगावर घेणं शहाणपणाचं नसतं, मग ते घरचे असोत वा बाहेरचे. परिवारातल्या भाऊबंदकीच्या धुरानं आमचा श्वास कोंडून टाकला आहे. शिवाय गोव्याच्या पाण्यातली पोर्तुगीज नावाची ती मगरमच्छ, इथल्या कोकण किनाऱ्याजवळच्या जंजिरेच्या सिद्धी नावाच्या विसारी सर्प आणि आज ना उद्या फुतकार टाकत दिल्लीकडून प्रचंड फौज घेऊन दक्षिणेत उतरायची तयारी करणारा औरंगजेब नावाचा तो जहिरीला भुजंग, याशिवाय इंग्रज डचांसारखी फुरशीही आहेत आजूबाजूला. ह्या सर्वांच्या विळख्यातून स्वराज्य बचावायला हवं कविराज. बिलकुल राजन. जंजिरांच्या हापशांशी औरंगजेबानं मांडलिकत्व स्वीकारलं आहे. मात्र पोर्तुगीज आणि औरंगजेबाची दोस्ती होण्यापूर्वी ह्या गोवेकरांना ताळ्यावर आणायला हवं. कारण दारुगोळ्याच्या आणि शस्त्रास्त्रांची पोर्तुगीजांची ताकद फार मोठी आहे. 2 तासांनी पोर्तुगीज वकिलाला फडावर पाचारण करण्यात आलं. उंच गोलाकार टोपीतला जाडजूड डगला आणि पतलून घातलेला भडक तांबूस पेहरावातले 2 फिरंगी वकील समोर आले. त्यांनी शंभूराजांना हिंदुस्थानी रिवाजाने मुजरा केला. त्यांच्यासोबत त्यांच्या दुभाषा रामचंद्र शेवनी होता. शिवाय शंभूराजांचे गोव्याकडील 2 वकील रामजी ठाकूर आणि एसाजी गंभीरराव ही सोबत होते. रामचंद्र शेवनीने व्हायसरॉयचा मजकूर मराठीतून वाचून दाखवला. सिंहासनाधीश शंभूराजे यांना गोवेकर नूतन व्हायसरॉय काउंट दी ऑल्वेर यांचा मानाचा मुजरा. राजे, तुमच्याशी स्नेह जोडायला तुमच्यापेक्षा आम्ही अधिक उत्सुक आहोत. व्हायसरॉय साहेबांना आमच्या स्नेहाची इतकी आस लागावी हे ऐकून आम्हालाही आनंद वाटतो. मिस्किलीने हसत शंभूराजे बोलले. त्याचं एक महत्वाचं कारण आहे राजे. पोर्तुगीज दूतांनी दूताभाषामार्फत स्पष्ट केलं. सावंतवाडी आणि कुडाळ भागात तुमच्या आणि आमच्या सीमा एकमेकांना भिडल्या आहेत. म्हणूनच व्हायसरॉय मजकुरांनी तुम्हाला एक खास सांगावा धाडला आहे. आपण आपल्या दक्षिण सीमेवरील एकही पैदा नोकरीस ठेवू नये. का बुवा? कारण तुमचे शिपाई म्हणून त्या सीमेचे संरक्षण आम्ही पोर्तुगीज करू. वा, राजांनी हसून दाद दिली. फिरंगांनी अनेक उंची भेटवस्तू राजांना नजर केल्या. फिरंगांचे शिष्टमंडळ निघूनही गेले. दुपारी काही धार्मिक विधी पार पडले. मंचग्रहणाच्या सर्वत्र जोरदार तयारी सुरू होत होती. मंगलवाद्य वाजत होती. गडावरचे वातावरण खूप उत्सवी होते. सारे आप्तमित्र सायंकाळी सभोवती रिंगण केल्यासारखे गोळा झाले. सर्वांचे डोळे विलक्षण बोलके होते. कोणत्या तरी महत्वाच्या मसलतीसाठी सर्वजण जमून आले असावेत हे शंभूराजांनी ओळखले. महादजी निंबाळकर बोलले, शंभूराजे,
रायगडावर स्वर्ग अवतरला आहे. आपण सिंहासनाचे स्वामी होणार, तुम्हावर छत्रचामर ढळणार. आपल्या आनंदात आम्हीही सहभागी आहोत. पण बोला बोला. राजे आपल्या प्रसादातून उजवीकडे अष्टप्रधानांच्या वाड्याकडे पाहिलं कधी? मतलब गेले 2-2.5 महिने बाळाजीपंत चिटणीस, अण्णाजी दत्त, हिरोजी फर्जंद ह्यासारखी बुजुर्ग मंडळी नजर कैदेत आहेत. त्यांच्या दारावर खडे पहारे आहेत. म्हणूनच राजे, आम्हा सर्वांना वाटतं आपल्या घरी दिवाळी आणि सरकारकुणांच्या घरी होळी असं दृश्य बघायलाही बरं वाटत नाही. हरजीराजे महाडिक आणि येसुबाई बोलल्या. शंभूराजे बराच वेळ तसेच मुकपणे बसून राहिले. एखाद्या डोंगरदरीवरून ढगाच्या सावल्या वेगाने झरझर निघून जाव्यात तसे त्यांच्या मुद्रेवरचे भाव पालटत होते. काही वेळाने त्यांच्या चेहऱ्यावरच्या आकसलेल्या रेषा ढिल्या होऊ लागल्या. खोल उसासा टाकत ते बोलले. हे बघा, तुम्हा सर्वांपेक्षा ह्या कारभारी मंडळींबद्दल आमचं हृदय दुःखानं भरून जातं. कारण ही सारी आबासाहेबांच्या सानिध्यातली ती माणसं आहेत. त्यांच्या अंगाखांद्यावरून खेळता खेळता आम्ही लहानाचे थोर झालो. हिरोजी काका नात्याने आमचे चुलतेच. ह्या सर्वांना एक वेळ माफ करायचा विचार तुमच्या आधीच आमच्याही डोक्यात अनेकदा डोकावला आहे. पण निदान यापुढे तरी त्यांच्या निष्ठा आपल्या राजाच्या प्रती राहणार आहेत का? शंभूराजांच्या सवालाने सर्वांनी माना खाली घातल्या. नजरेच्या कोणातून राजांनी येसुबाईकडे पाहिले. येसुबाई सहज बोलून गेल्या. राजे, आपण वृथा विचार खूप करता. अहो, गुन्हे कोणाकडून घडत नाहीत, चुका कोण करत नाही. येसुबाईंचे उद्गार शंभूराजांच्या काळजात कटारीसारखे घुसले, परंतु त्यांनी आपल्या चेहऱ्यावरून जाणवू दिले नाही. रात्री भोजनानंतर पुन्हा एकदा अंबिकाबाई एकांत पाहून शंभूराजांच्या समोर येऊन उभ्या राहिल्या. त्या बोलल्या काहीच नाहीत, परंतु त्यांच्या नजरेतल्या प्रश्नचिन्हे शंभूराजांनी तात्काळ ताडली. ते इतकेच बोलले. अक्कासाहेब, उगाच घाई करू नका. हरजीराजांच्या बहादुरीबद्दल आम्हाला शंका नाही, पण आम्हाला एकच मेवणे नाहीत. तुमच्या आधी गणोजी राजे सुद्धा अडून बसले आहेत. पण शंभूराजे, गणोजींना वतन हवे आहे. स्वतंत्र राजासारखे मोकाट वागायला आम्ही फक्त सेवक म्हणून सुभेदारी मागतोय, आपली चाकरी करायला. शंभूराजे तसेच निमूट बसले. तशा अंबिकाबाई अक्कासाहेब बोलल्या. राजे, तुमच्या इतर मेवण्यांशी हरजीराजांची तुलनाच करू नका. आपल्या दिवंगत मातोश्रींची सईबाईंची शपथ घेऊन सांगते, उद्या राज्यावर तसाच प्रसंग उद्भवला तर आमचे घरधनी स्वतःच मुंडी देतील, परंतु आपल्या राजाशी दगाबाजी करणार नाहीत. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगून शंभूराजांनी आपल्या लाडक्या बहिणीचा निरोप घेतला. ते आपल्या शय्यागृहात आले तेव्हा मंदशा हसत येसुबाई बोलल्या. अंबिकाबाईंच्या प्रस्तावाने स्वामींनी किती बेचैन व्हायचं. छत्रपतींचे पाहुणे असणं हा काही गुन्हा ठरत नाही राजे, ती गुणवत्ताही नव्हे. येसुराणी, शंभूराजे फणकारले. सत्तेच्या आणि संपत्तीच्या छबिन्यापुढे हे आप्तस्वैरे खूप नाचतील विदूषकासारखे, पण एकदा मनुष्याचा पळता काळ सुरू झाला की हे सारे पाहुणेरावळे पळतात दूर तोंड लपवत. येसुराणी, तुम्हाला आम्ही स्पष्ट सांगतो, आमच्या आबासाहेबांनी ही गणागोतांची गर्दी मुद्दाम दूर ठेवली होती. त्यांनी निवडले ते मातीतले मोरे, म्हणूनच तर आज स्वराज मंदिराचा कळस इतका देखणा दिसतो आहे. सहज बोलता बोलता शंभूराजांना काहीतरी आठवले. तशी चुटकी मारत ते बोलले. युवराजनी, तुम्हाला एक माहित आहे का, इकडे दूर कोकणात सह्याद्रीच्या ह्या कडेकपारीत हा रायगड किल्ला थोरल्या राजांनी राजधानी म्हणून का निवडला? त्या प्रश्नाबरोबर येसुबाई राजांकडे पाहतच राहिला. तेव्हा राजे म्हणाले, मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाने पुरंदरवर आक्रमण केलं होतं, तेव्हा आबासाहेब मोगलांच्या आक्रमणाला भीक घालेनात म्हणून दिल्लीकरांनी त्यांच्यावर दबाव वाढवला. राजगडाच्या आजूबाजूच्या 60-70 गावं बेचिराग केली. भविष्यात आपल्या प्रजेचे असे हाल व्हायला नकोत म्हणून राजांनी आपली राजधानी मैदानी आक्रमणांच्या टापूतून हलवायचं ठरवलं. रायगडाकडे वस्ती विरळ आणि किल्ला अनेक उंच कड्यांच्या नैसर्गिक बंदोबस्तात दिमाखात उभा. रायगडावर वर पोचायला एक अरुंद वाट, किल्ल्याच्या उंच माथ्यावर फक्त भिरभिरता वारा आणि जलधाराच पोचू शकतात. शंभूराजे थांबले, विषण्णपणे हसले, बोलले. आबासाहेबांनी रायगड राजधानी म्हणून निवडण्यामागे आणखी एक महत्वाचं कारण आहे. इथला निसर्ग, भरवशाच्या आणि स्वराज्याच्या पाठीशी उभी राहणारी कुणबी, कोळी, भंडारी ही सामान्य माणसं खूप इमानी. उलट घाटावर आपल्या भाऊबंदाचे आणि सगळ्या सोयऱ्यांचे आपापसात खूप तंटे आणि कटकटी. तिथल्या फुटीर, फितूर, स्वार्थी आणि गर्विष्ठ वृत्तीच्या मराठ्यापासून दूर राहण्यासाठी रायगड हे सर्वात उत्तम ठाणे. शंभूराजांच्या प्रतिपादनावर येसुबाई हसल्या. त्या बोलल्या, राजे, फडावरून इकडे येण्याआधी आपण बाळाजीपंत चिटणीस आणि अण्णाजी दत्तो, हिरोजी फर्जंदासह ज्यांनी ज्यांनी गुन्हे केले त्या सर्वांना मोठ्या दिलाने माफ केलं, ते चांगलंच झालं. हरजीराजांनी मात्र कोणताही गुन्हा केलेला नाही, त्यांची पाठी कोरी आहे. इतका भरोसा वाटतो तुम्हाला महाडिकांचा?
हो का नाही, ते बुद्धीचे तेज आहेत, त्यांच्या अंगात काहीतरी करायची उर्मी आहे. शंभूराजे दिलखुलास हसत बोलले, चला एकूण हरजीदाजीचं तकदीरच थोर दिसतं. ते कसं? येसुबाईंनी उत्सुकतेने विचारलं. कालच जासूसपत्र पावली आहे. तुम्हाला ऐकून माहिती असेल, बंगळूरचं ठाणं खऱ्या अर्थी आमच्या आजोबांचं शहाजीराजांनी वाढवलं. त्याला विराट नगरीचं रूप दिलं आमच्या आबासाहेबांनीच, आणि एकोजी राजांनी दक्षिणेत मराठी अंमल बसवला. परंतु आमच्या त्या सुपीक दक्षिण प्रांतालाच आता धोका निर्माण झाला आहे. कोणाकडून? म्हैसूरकर चिक्कदेव राजाकडून. युवराजनी कर्नाटकाकडे तंजावर मदुरेपासून म्हैसूर बंगळूरपर्यंत जागोजाग आपल्या जहागिऱ्या आहेत, पण त्या मुलकात स्थानिक पाळेगारांचा आणि गुंडापुंडांचा जाचही खूप आहे. आता तर चिक्कदेव राजा खाली त्रिचिल्ला पल्लीकडे घुसला आहे. त्याच्यावर वेळेतच वचक बसवणं गरजेचं आहे. अशा वेळी आपल्या धारदार तलवारीचा आणि तल्लक बुद्धीचा वापर करून दक्षिणेचा बुरुज सांभाळणाऱ्या समर्थ पुरुषाची आम्हाला गरज होतीच. म्हणूनच आपले मेव्हणे, नाही येसुरानी मेव्हणे म्हणून नव्हे, पण एक काबिल, कर्तृत्ववान आणि हिम्मतबाज मराठा सुभेदार या नात्यानं आम्ही हरजीराजांना कर्नाटकाकडे पाठवायचाच मनोमन नक्की केलं आहे. शंभूराजे आपल्या शेजेवर विचारमग्न अवस्थेत तसेच पडून राहिले होते. त्यात त्यांना सकाळी येसुबाईंपर्यंत सहज काढलेल्या उद्गारांची आठवण झाली. राजे, गुन्हे कोणाकडून घडत नाही, चुका कोण करत नाही, त्या उद्गारांची सय होताच शंभूराजे खांतावल्या मनाने बोलले, राणेसाहेब, तुमचा तो उद्गार आमच्या काळजात बाणासारखा रपकन घुसला होता. आपण त्याचा उच्चार केला नसता तर फार बरं झालं असतं. माफ करा राजे, आपला अधिक्षेप करायचा आमचा कोणताही विचार नव्हता. येसुबाई बोलल्या. राजे, शिवरायांसारख्या महान पित्याला सोडून दिलेरखानाकडे काही दिवस का होईना निघून जाणं हा आपला अपराधच होता. नाही येसू, तो अपराध नव्हता, तो होता तारुण्याचा कळप. ती होती बेहोशी. त्या दिलेरखानाला जाऊन मिळण्याचं सोंग करणं आणि त्याला बेवकूफ बनवणं, शत्रूच्या पोटात घुसून त्याचा पोट चिरून पुन्हा बाहेर येणं, कर्तृत्वाची नवी कमान उभारणं आणि मुलखा वेगळं संचित प्राप्त करून यशाच्या त्या चंद्र ज्योतीनं आपल्या पिताश्रीचे डोळे दिपवून टाकणं, हेच धाडसी स्वप्न होतं त्या बेहोशीच्या बुडाशी. पण दुर्दैवाने सारेच फासे उलटे पडले. तरीही काहीही म्हणा राजे, शुभ्रातल्या शुभ्र पौर्णिमा फुलत राहिल्या तरी चंद्र देवतेच्या मुखावरचा डाग जसा कधीही पुसला जात नाही, तसा हा बदनामीचा डाग तुमचीही सदैव सोबत करणार आहे. येसुबाई स्पष्टपणे बोलला. आणि चंद्रच जणू खाक झाला तर? दातवट खात घोगऱ्या आवाजात शंभूराजाने विचारले. हे असं भयंकर काय बोलता आहात राजे? शंभूराजे झटकन उठले. बाहेर सोसाट्याचा वारा वाहत होता. तावदाने खिडक्या वाजत होत्या. शंभूराजांनी सोयराबाईंचे मनगट घट्ट पकडले. त्यांना जवळजवळ खेचतच त्यांनी बाहेरच्या आगाशीमध्ये ओढले. आभाळ ढगांनी गच्च भरून गेलेले, इवलीशी चंद्रकोर ढगांच्या डोंगराआड लपलेली. येसुबाईंचा हात आपल्या हृदयाजवळ खेचत आणि विषादाने त्या चंद्रकोरीकडे मोहरा वळवीत शंभूराजे दुखऱ्या स्वरात बोलले, येसुराणी, तशीच या मातीची मागणी आली तर तुमच्या बाळावरचा हा चंद्र आबासाहेबांच्या हिंदवी स्वराज्यासाठी जळून खाक होईल. पण कधी कोणासाठी अशी जळून खाक व्हायची तयारी आहे का, ते विचारा तुमच्या त्या आभाळातल्या चंद्राला. आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.